शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखं केवलं ज्ञानमुक्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलविचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणातीतं सद्गुरुं नमामि। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण केची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता। सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, लाभाला वन धरावे नामाजी। ज्ञानेश्वरीची ओवी प्रवचनावर घेतलेल्या दुसऱ्या अध्यायातली 226 नंबरची ओवी आहे। अध्यक्ष साहेबांनी कुलकर्णी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी भाग्यवान आहे, म्हणजे कोविडच्या 2 वर्षानंतर बंद असल्यानंतर सुरू होते आणि पहिली सेवा मला मिळाली, मनापासून धन्यवाद देतो। खरं तर हा नित्याचा उपक्रम आहे। महिन्याच्या शेवटच्या शनिवारी कुठला तरी कार्यक्रम आपल्या मंडळामध्ये असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून ही सेवा माझ्या भाग्यामध्ये आहे। खरं तर अध्यक्ष आमच्या परमार्थामध्ये अध्यक्षाचा अर्थच असा असतो, अध म्हणजे खाली, अधो म्हणतो की नाही, अधो गच्छती तामसा, अध म्हणजे खाली आणि अक्ष अध्यक्ष अध अक्ष, अक्ष म्हणजे माझा डोळा, खाली म्हणजे ज्याचा सर्वांवर ज्याची सर्वांवर नजर असते त्याला अध्यक्ष म्हणतात। असे आमचे कुलकर्णी साहेब त्यांच्या आशीर्वादाने कृपेमुळे आजची ही सेवा आणि आमचे संजय महाराज, पालवे महाराज आणि सगळे कमिटी मेंबर अमरजातरी आहेत, आमच्या या ताई आहेत, ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज इथे मी प्रवचनासाठी बसलो आहे। त्या प्रवचनासाठी घेतलेली ओवी ही सुखदुःखा संबंधी आहे आणि आपला विषय तोच आहे तर माणूस आयुष्यामध्ये जीवनामध्ये मनुष्य जन्मामध्ये आपल्याला दुःख का वाटायला येतं। खरं तर दुःख व्हावं अशी कोणाचीच अपेक्षा नसते। कोणाला असं वाटतं तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख यावं। माऊली म्हणतात, ज्ञानेश्वरी म्हणतात, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावे जीवे। म्हणजे मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही। मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावे जीवे, न वांछिता दुःख पावे। या नाव काय स्वतंत्र म्हणजे न वांछिता, इच्छा न करता सुद्धा दुःख आपल्याला वाटायला येतं। कोणाची इच्छा नसते का मला दुःख व्हावं, पण दुःख हे भोगावंच लागतं। त्याचं कारण तुकाराम महाराज म्हणतात आपण जन्म घेतो तो दुःखच भोगण्यासाठी घेतो, दुःखाचे भोग भोगण्यासाठीच घेतो। तुकारामांचा नित्यपाठाचा अभंग केला, ते म्हणतात, जन्माचे मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा। पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, नरदे येऊनी हानी केली। म्हणजे नरदेही येऊनी हानी केली म्हणतात, नरदेहाला येऊन हानी केली। आपण तर म्हणतो जन्माला आला म्हणजे चांगलं झालं, आणि ते म्हणतात नरदेही येऊन हानी केली। तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे का आपण दुःख भोगण्यासाठी जन्म घेतो। जन्माचे ते मूळ पाहिले का सोडून दुःखाचे कारण जन्म घ्यावा असं का म्हणतात। दुःखाचे कारण म्हणजे आपण काय दुःख भोगण्यासाठी जन्म घेतो का? म्हणजे असं अपॅरेंटली आपण विचार केला तर आपल्याला पटणारच नाही। तुकाराम महाराज असं कसं म्हणतात, अरे आम्ही काय आयुष्यात दुःख भोगायला आलोत का? सुखही नाही आयुष्यामध्ये, सुख पण आहे संसारामध्ये, आम्ही काय दुःखच भोगतो का? सुखही आहे। तर मग असं का म्हणतात ते, दुःखाचे कारण जन्म घ्यावा। तर त्याचं कारण असं आहे, आपला जन्म का घ्यावा लागतो ह्याचा विचार करा। आपल्याला का जन्म घ्यावा लागतो? जन्म घेणं म्हणजे आत्मा जो आहे तो जन्म घेत नाही, तो अजन्म आहे। माऊली म्हणतात, शरीर जन्मते आणि मरते, तया ते प्रारब्ध कल्पू येते,
आत्मा अजन्मा तया ते प्रारब्ध कैसे. आत्मा हा अजन्मा आहे, त्याला जन्म येणे मृत्यू नाही. नैनम छिंदती शस्त्राने नैनम दहती पावका न चैनम क्लेर्यतो आपान न शोषेती मारुता, असं गीतेतला श्लोक आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात नैनम छिंदती शस्त्राने, आत्मा म्हणजे शस्त्र त्याला छिंदू शकत नाही. नैनम छिंदती शस्त्राने नैनम दहती पावका, अग्नी जाऊ शकत नाही, पाणी वाहू शकत नाही, वारा वाहून निघू शकत नाही. असा आत्मा आहे, अजन्मा आहे, तो नित्य आहे. बरं, नित्य कधीपासून आहे? जेव्हापासून देव आहे तेव्हापासून आत्मा आहे. लक्षात घ्या, आत्मा आपला जो आहे, आज जो आपण आपल्या आत्मध्ये जो प्राण आहे, आत्मा त्याला जीव म्हणतो, प्राण म्हणतो, आत्मा म्हणतो, अनेक नाव आहे. तर तो जो कधीपासून आहे तो आधी अनादी आहे. अनादी म्हणजे त्याला आधी नाही. भगवंत जसा अनादी आहे तसा हा आत्मा सुद्धा अनादी आहे. भगवंताचा उगम कधी झाला कोण सांगेल का? देव कधीपासून या विश्वामध्ये? माहित नाही, अनादी आहे. देव आधी, हे विश्व होण्यापूर्वी देव आहे. तसा आत्मा पण का? गीतेमध्ये प्रमाण आहे. 15व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं की मम एव अंशः जीव लोके जीवभूतः सनातना. सनातन आहे. मम एव अंशः म्हणजे माझा अंश आहे. आत्मा जो आहे तो माझा अंश आहे. माझा अंश म्हणजे देवच आहे. देवाचा अंश म्हणजे तो देवच आहे. म्हणून आपण म्हणतो ना आपल्यामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे. किंवा गीताही म्हणते ईश्वर हा सर्वभूताना हृदयेशाचुरदिष्टत. तर हा आत्मा जो आहे आपल्या हृदयामध्ये हा भगवंताचा अंश आहे. तर भगवंताचा अंश जेव्हापासून भगवंत आहे तेव्हापासून आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक जन्मामध्ये 84 लक्ष योनी फिरत असताना तोच आत्मा असतो. तोच आत्मा जन्म घेत असतो. तर हा जन्म का घ्यावा लागतो? तो जर आत्मा शुद्ध आहे तर तो जन्म का घ्यावा लागतो? तर तुकाराम महाराज म्हणतात जन्म घ्यायला लागतो हेच दुःख आहे. तो का असं आहे? कारण जन्म घेणं म्हणजे काय? तर शरीर धारण करणं. हा आत्मा शरीर धारण करतो. तर शरीर का धारण करतो? जर तो आत्मा शुद्ध आहे, तो अचिंत्य आहे, तो अविकार्य आहे, त्याला कसलाही विकार नाही, मग तो शरीर का धारण करतो? त्याला शरीर धारण करण्यासाठी पाप पुण्य करतो म्हणून. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी. पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी. कशामुळे येतो? पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी. नरदेही योनी अनेक. तर आपल्या जन्माचं कारणच म्हणजे शरीर धारण करण्याचं कारणच आहे की आपण पाप पुण्य करतो, कर्म करतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नरदेही येऊन हानी केली. नरदेही येऊन काय हानी केली? तर ह्या देह धारण केल्यानंतर कर्म हे करावंच लागतं. हे एकदा का शरीर धारण केलं का कर्म करत नाही असं नाहीच नाही. एक क्षण सुद्धा कर्म केल्याशिवाय जात नाही. गीतेमध्ये सांगितले न कश्चित क्षण आपली जातू तिष्ठती अकर्म करू. एक क्षण सुद्धा कर्म केल्याशिवाय आत्मा राहत नाही. जे शरीराने आपल्याला कर्म करावंच लागतं. मन एवढं चंचल आहे. मन कर्म कोण करायला लावतं? मन करायला लावतं. तर मन एवढं चंचल आहे ते हे एक क्षण सुद्धा स्थिर राहत नाही. सारखे त्याचे संकल्प विकल्प चालू असतात. संकल्प विकल्प म्हणजे चांगला विचार, विकल्प म्हणजे वाईट विचार. मनामध्ये हे चांगले वाईट विचारांचं चक्र सतत चालू असतं. झोपले असला तरी स्वप्नात चालू असतं. म्हणजे तो नाही न कश्चित क्षण आपली जातो. एक क्षण सुद्धा ते स्थिर राहत नाही आणि कर्म करायला लावतो. आता कर्म ही दोन प्रकारचीच आहे. एक पाप कर्म किंवा पुण्य कर्म. दुसरं काही असं कर्म नाहीच आहे. एक कर्म केलं तर ते पाप तरी होईल त्याचं किंवा पुण्य तरी होईल. तर पाप पण धोकादायक आहे आणि पुण्यही धोकादायक आहे. काय देहाला आल्यानंतर एक तर आपल्याला पाप तरी करावं लागेल किंवा पुण्य करावं. तर पाप पण घातक आहे आणि पुण्य पण घातक आहे. तुम्ही म्हणाल पुण्य कसं घातक आहे? सगळ्यांना लगेच मनामध्ये प्रश्न शंका आली असेल. अरे पुण्यकर्म केलं, एखादा दान धर्म केलं तर काय घातक आहे का? ते परमार्थामध्ये तुकाराम महाराजांचं म्हणणं असं ते का घातक आहे? कारण पुण्य जर केलं तर पुण्य भोगण्यासाठी परत शरीर धारण करावं लागतं. लक्षात घ्या. म्हणजे या मनुष्य जन्माचा उद्देश आहे. भगवंतांनी हा नरदेह कशासाठी दिला आहे? देवे दिला देह भजना गोमाटा. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडीसी नारायण. सांडी भवरोग म्हणजे हा भवरोग जो आहे, संसाराचा जो रोग आपल्याला लागलेला आहे, विषय सेवनाचा जो रोग लागलेला आहे. संसार म्हणजे काय? विषयाचं सेवन करणं.
तर जो रोग लागलाय, भवरोग त्याला असं म्हणतो, याच्यातून तुम्ही मुक्त व्हा, त्याच्यासाठी हा नरदेह दिलाय. बाकी संसार करण्यासाठी दिला नाही. लक्षात घ्या, आपल्याला जे जीवन प्राप्त झालंय, मनुष्य देह झालाय, हा संसार करण्यासाठी नाही. आपलं अज्ञान आहे, मायेचा पडदा आहे, आपल्या बुद्धीवर आपल्या मायेचा पडदा आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे ज्ञान नाही त्या नरदेहामध्ये आपल्याला येऊन मोक्ष मिळवायचा आहे किंवा मुक्ती मिळवायची, याचं ज्ञान नाही आपल्याला. आणि म्हणून आपण संसारातले विषय भोगत असतो. तर हे ज्ञान आपल्याला नसल्यामुळे होतं आणि म्हणून आपल्या हातून पाप पुण्य घडणं. आणि आपल्याला असं वाटतं की जीवन दिले मजा करण्यासाठी, सगळं ऐश्वर्य भोगण्यासाठी दिलंय. ते हे नाही. त्याचं कारण असं आहे की 84 लक्ष योनीमध्ये ही एकच योनी अशी आहे, मनुष्य योनी एकच योनी अशी आहे का ज्या योनीमध्ये साधना करून, भक्ती करून तुम्ही भगवंताची प्राप्ती करून मोक्ष मिळवू शकता. म्हणजे मोक्ष म्हणजे काय, तर या पुनरपी जननम पुनरपी मरण पुनरपी जननी चक्रे शयन, हे जे चक्र आहे, म्हणजे परत जन्माला यायचं, मरायचं, परत आईच्या उदरामध्ये जन्माला यायचं आणि परत जन्म घ्यायचा, हे जे चक्र आहे जन्म मरणाचं, या जन्म मरणाच्या चक्रातनं बाहेर येण्याला मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे दुसरंच काय नाही. मग मोक्ष मिळवणं म्हणजे तरी काय, तर मोक्ष म्हणजे जन्म का घ्यावा लागतो, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, तर पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. आपण हे पाप पुण्य करून जन्माला येतो, त्याच्यामुळे जन्म घेणं म्हणजे शरीर धारण करावं लागतं. तर हे शरीर कशासाठी भगवंताने दिले, का धारण करावं लागतं, कारण केलेली कर्म, संचित ज्याला म्हणतो आपण किंवा प्रारब्ध ज्याला म्हणतो, ही आपली शिल्लक राहिली. ही शिल्लक राहिली, त्याच्यामुळे ते भोगण्यासाठी आपल्याला शरीर, कारण शरीर नसेल तर या पाप पुण्याचे भोग भोगता येणार नाही. लक्षात घ्या, का शरीर आपल्याला धारण करावं लागतं, कारण जर शरीर नसेल तर आपण केलेल्या कर्माचे पाप पुण्याचे भोग आपल्याला भोगता येणार नाही. तर हे शरीर जे आहे हे पाप पुण्याचे भोग भोगण्याचे साधन दिले, भगवंतांनी साधन दिले. म्हणून मग हे शरीर दिल्यानंतर काय करायला पाहिजे, तर भगवंताची भक्ती करून आपली जी कर्म आहे, पाप पुण्य दिलं आहे, ती सर्व आपल्याला नाहीशी करायची आहे, ती संपवायची आहे. हे संचित, क्रियमान आणि प्रारब्ध अशी 3 प्रकारची कर्म आहे. संचित कर्म म्हणजे आतापर्यंत केलेलं पाप पुण्य साठून राहील आपल्या पाठीमागे, त्याला संचित म्हणतो. आणि त्या संचितातला आता आपण जे भोगतो त्याला प्रारब्ध म्हणतो. जे साठा आहे, 100 वस्तू आहे, त्याच्यातली एखादी वस्तू जर आपण वापरायला काढली तर ती जी वापरतो त्याला प्रारब्ध म्हणतो. 100 वस्तू आहेत त्याला संचित म्हणतो, आणि त्याच्यातली जी वापरायला काढतो त्याला प्रारब्ध. आता त्याच्यातलं ते संचितातलं जे आपण भोगतो कर्माचे त्याला प्रारब्ध म्हणतो. आणि क्रियमान हे 30 कर्म असं आहे, हे फक्त मनुष्य जन्मामध्ये दिले. हे फक्त मनुष्य जन्मामध्ये हा अधिकार आहे क्रियमानाचा. तो क्रियमान त्यालाच पुरुषार्थ असंही म्हणतात, त्याला पर्यायी शब्द असा पुरुषार्थ असा आहे. हा पुरुषार्थ हा क्रियमान म्हणजे काय, तर या मनुष्य जन्मामध्ये 4 पुरुषार्थ साधायचे आहेत आपल्याला. 4 पुरुषार्थ, चमू-पुरुषार्थ, 4ही मुक्ती असं म्हणतात की नाही. तर 4 पुरुषार्थ कुठले, काम, अर्थ, मोक्ष आणि वित्त, म्हणजे 4 आहे. तर हे 4, त्याचा शेवटचा पुरुषार्थ कुठला, तर मोक्ष. तर हे पुरुषार्थ साधण्यासाठी, या पुरुषार्थापर्यंत पोहोचण्यासाठी जे काय आपण कर्म करतो त्याला पुरुषार्थ असं म्हणतात, पुरुषार्थ कर्म असं म्हणतात. तर पुरुषार्थ कशाला म्हणतात, पुरुषार्थ हे 4 पुरुषार्थ आयुष्यामध्ये आपण साधण्यासाठी जे कर्म करतो त्याला पुरुषार्थ कर्म. म्हणजे थोडक्यात 4था पुरुषार्थ म्हणजे मोक्ष. ते मोक्षापर्यंत 4थ्या पुरुषार्थापर्यंत जाण्यासाठी जे कर्म करतो, थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे, त्या देवाची जी भक्ती करतो तर हा पुरुषार्थ आहे. तर देवाची भक्ती करण्याचा किंवा साधना करण्याचा, साधन करून देवापर्यंत पोहोचण्याचा, अनेक प्रकारची साधने असं देवाची भक्तीच करतात. कोणी योग मार्गाने जातात, कोणी कर्म मार्गाने जातात, कोणी ज्ञान मार्गाने जातात. असे 4 मार्ग आहेत गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले. कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे आणि शेवटचा भक्ती मार्ग आहे. तर ह्या कुठल्याही मार्गाने जाऊन देवापर्यंत पोहोचणं त्याला मोक्ष. तर हे कुठलंही साधन करा आणि कुठल्याही साधनाने जा, पण ते साधन करावं म्हणून भगवंताने हा दिला. देवे दिला देह भजना कोमटा, देवीची जोडीशी नारायण ह्या उद्देशाने दिलेला आहे.
पण आपण जन्माला आल्यानंतर मायेचा पगडा आपल्यावर, त्याच्यामुळे माया म्हणजे काय, ते विषय, संसार, प्रकृती ज्याला म्हणतो. तर ही जी प्रकृती माया ही देवाने सोडली आहे, देवाचीच माया आहे. आणि देवाची माया, त्याच्यामुळे ती देवा एवढीच ताकदवान आहे. परत 15व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया, असं म्हटलंय. मम माया म्हणजे माझी माया आहे, ही माया शक्ती आहे, माझी आहे, देवाची आहे. आणि म्हणून देवा एवढी ती बलवान आहे. माया जी आहे, माया याचा अर्थच असं सांगितलंय, मा म्हणजे संस्कृतमध्ये त्याचा अर्थ नाही, मा याचा अर्थ नाही, या म्हणजे जी, म्हणजे मा या जी नाही त्याला माया म्हणतात. राक्षसाला आपण म्हणतो मायावी आहे. मायावी म्हणजे काय, तो इथे दिसतो तो लगेच तिथून काय होतो, दुसरीकडे दिसतो, अजून 4 दिसतात, 5 दिसतात, म्हणजे मायावी आहे. ते खरं नाही, खोटं आहे. जे 4 दुसरे दिसतात, रावण 10 दिसत होते, रामाला अनेक रावण दिसत होते, त्याचा खरा कुठला माहित नाही. तर जो खरं म्हणजे हे जे दिसतात ते खोटं आहे, हे जे मायेने दिसतात, मायावी आहे ते खोटं आहे. तसा संसार सुद्धा मायावी आहे, खोटा आहे. तर संसार खोटा आहे असंही म्हटलं तरी बऱ्याच प्रकारचा संसार जे परमार्थामध्ये आपण वाचतो, संसार हा खोटा आहे. आता म्हणजे बरेच जण वाचलंही असेल, ऐकलंही असेल, संत म्हणतात संसार खोटा आहे, मिथ्या आहे, काल्पनिक आहे, ही कल्पना आहे, संसार ही कल्पना आहे. तर हे कसं काय, तर हे दोन्ही खरं आहे. संसार खरा पण आहे, खोटा पण आहे. तर संसार याचा जर म्हणजे खोल अभ्यास केला, जेव्हा त्याच्या मुळाशी गेलो तर आपल्याला जगद्गुरु कृपालजी महाराजांनी फार त्याचं अन्वय केलेला आहे. आणि त्याची असं संधी त्यांनी हे व्याख्यान म्हणजे त्यांनी सांगून वर्णन करून सांगितलं का हा कसा खरा आणि खोटा आहे. तर संसार मूळचा 2 प्रकारचा आहे. बघा, 2 प्रकारचा संसार आहे. एक जो दृष्टीला दिसतो बाहेर तो संसार, आता हे हॉल आहे, ते खुर्च्या आहेत, माणसं आहेत, हा संसारच आहे. जे दृष्टीला दिसतं ते सगळं संसार आहे. तर हा खोटा आहे का, इथे खुर्चीवर बसलेली माणसं खोटी आहेत का, खरी नाही ना. हा माईक आहे, खरं आहे ना, याला खोटं म्हणून चालेल ना, खरं आहे. मग खोटा का म्हणतात, हे संत याला खोटा का म्हणतात, तर ते म्हणतात संसार दोन आहे, एक नाही. एक बाहेरचा संसार आणि एक आतला संसार. संसार 2 प्रकारचा आहे, बाहेरचा आणि आतला. बाहेरचा कुठला, जो दृष्टीला दिसतो तो बाहेरचा संसार, जे दृष्टी दिसे भूत ते मानते, हे संसार जो आहे हा बाहेरचा संसार, दृष्टीला जो दिसतो तो घर, माड्या, गाड्या, सगळं जे काय दिसतं हा बाहेरचा संसार. आणि तो खरा आहे, ते म्हणतात तो खरा आहे, खोटा नाही. आणि खराच आहे ना, आपल्याला सांगितलं खोटा आहे तर म्हणू का, पण हा टेबल आहे खोटा आहे म्हणून त्याच्यावर हात मारला तर लागणार नाही का, लागणार ना, तो खरा आहे, खोटा नाही आहे. मग खोटा का म्हणतात, तर ते म्हणतात 2 संसार आहेत, बाहेरचा संसार एक आतला संसार आहे. आतला संसार कुठला, आपला मनाचा संसार आहे. बघा, आतमध्ये आपल्या कल्पना 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 चाललेल्या असतात. बाहेरच्या संसाराच्या, बाहेरच्या सृष्टीच्या कल्पना आपल्या मनामध्ये अनेक अनुभवत असतो. सारख्या कल्पना चालू असतात. म्हणून आपण म्हणतो ना, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा म्हणजे ही कल्पना ही बाधा आहे, झालेली बाधा आहे आपल्याला, म्हणून ही बाधा होऊ नये अशी प्रार्थना करतात देवाला. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, संत श्रेष्ठांनी सांगितलंय. ते म्हणतात, ब्रह्मज्ञानाची किल्ली सांगेल एकाच बोली, ब्रह्मज्ञानाची किल्ली सांगेल एकाच बोली, ज्याची कल्पना निमाली तो प्राप्त पुरुष. म्हणजे ज्याच्या कल्पना त्याची संपली तो संत, तो प्राप्त पुरुष असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ही एवढी घातक आहे कल्पना. ते ह्या कल्पना अनेक करत असतो आपण, बाहेरच्या गोष्टी बघतो. आता हॉल बघितल्यानंतर आपल्या डोक्यात त्याच्या कल्पना, आता एक प्रवचन बघितली, एवढी लोक आली, असं झालं तसं झालं, हे सगळ्या कल्पना चालत असतात. भूतकाळाच्या, भविष्यकाळाच्या, वर्तमानाच्या सगळ्या कल्पना चालू असतात आपल्या. त्याला संकल्प विकल्प असं म्हणतात. तर ह्या कल्पना हा आतला संसार आहे. हा आतला संसार आहे. बाहेरचा संसार हा दृष्टीला दिसतो तो संसार, तो खरा आहे. आणि आतला संसार आहे तो खोटा आहे, तो कल्पना आहे, तो काल्पनिक आहे, कल्पनेने बनवलेला आहे. बघा, आपण एखाद्या विचार करतो, माझा बंगला कसा असावा, असा असेल, वरती 4 रूम असतील, वर खाली हॉल असेल, काय किचन असेल, जे आपण कल्पना करतो त्याची.
खरोखरचं नसतो. आणि ती कल्पना मिथ्या असते, ते काल्पनिक असतं, म्हणून त्याला खोटा म्हणतात. मग बाहेरचा संसार खरा आहे, मग बाहेरचा संसार खरा असला तरी तो सोडा असं का म्हणतात? त्याचं कारण असं आहे, बाहेरचा संसार जो आहे तो नाशिवंत आहे. मौली ज्ञानेश्वर म्हणतात, जे जी दृष्टी दिसे ते ते नाशिवंत. नाथ महाराजांचं वचन आहे, जे जे दृष्टी दिसे ते ते नाशिवंत. आपल्या डोळ्याला दृष्टीला जे दिसतं या सृष्टीमध्ये त्या प्रत्येकाला नाश, ते नाश पावणार आहे. मग आपल्याला जो आनंद मिळतो, विषयाचा आनंद मिळतो, सुख होतं, हे सुख कशापासून होतं? त्या संसारातल्या वस्तूपासून होतं. एखाद्या माणसापासून होतं, कुठल्या वस्तूपासून होतं, एखाद्या कशा मशीनपासून होतं, का कुठल्या मोबाईलपासून होतं, गाडीपासून होतं, अशा अनेक गोष्टी सुखाच्या. पण ह्या सगळ्या नाशिवंत आहेत आणि त्या नाशिवंत आहेत म्हणून त्याच्यापासून मिळणारं सुख सुद्धा नाशिवंत. कारण ते जोपर्यंत आहे तोपर्यंत सुख आहे. मुलगा आहे, मुलगा झाला तर सगळ्यांना आनंद होतो, पेढे वाटतो, लाडू वाटतो, सगळ्यांना कार्यक्रम करतो, मोठ्याने अगदी थाटामाटात पारसा करतो. पण तो मोठा झाल्यानंतर जर व्यसनी झाला, का जर आज्ञाधारक नसेल आणि गुणाढ असेल किंवा व्यसनी असेल तर तो दुःख देतो ना. आनंद झाला पण तो दुःख देतो ना. किंवा चुकून जर त्याचा ऍक्सिडेंट झाला, की ऍक्सिडेंट दुःख झालं, तर हे जे आहे हे तात्काळ क्षणिक दुःख देणार आहे, क्षणिक दुःख देणार आहे. म्हणून हे जे आहे हे नाशिवंत आहे. तर संत काय म्हणतात, हा संसार जो आहे नाशिवंत आहे, तर ह्या नाशिवंत संसाराच्या पाठीमागे जाऊ नका. ह्याच्या पाठीमागे गेलं तर तुम्ही दुःखी व्हा. अंती तुमच्या पदरामध्ये दुःखच येईल, दुःखाशिवाय दुसरं काही येणार नाही. कारण त्याला नाश आहे. मग ज्याला नाश आहे त्याच्या पाठीमागे का जात? ज्याला नाश नाही त्याच्या पाठीमागे जा. जो अविनाशी आहे त्याच्या पाठीमागे जा. मग ह्या सृष्टीमध्ये अविनाशी काय आहे? ते एकच तत्व आहे, ते म्हणजे भगवान. तर त्या भगवंताच्या पाठी जा, कारण ते अविनाशी आहे. आणि अविनाशी असल्यामुळे त्याच्यापासून जे मिळणारं सुख आहे ते अविनाशी आहे, त्याला नाश नाही. ते काही एकदा तुम्हाला सुख मिळालं तर मग दुःखाचा लवलेश सुद्धा तुमच्या वाट्याला येणार नाही. म्हणून म्हणतात, संतांच्या गावी प्रेमाचा सुका नाही तर मला दुःखलेश. जरा सुद्धा दुःखाचा लवलेश असेल तुम्हाला, तिथं जर गेला म्हणजे त्या स्थितीपर्यंत जर पोहोचला तर दुःख तुम्हाला कळणार नाही. त्याचं कारण का? दुःख का कळत नाही? त्याला दुःख नाही का? दुःख असतं पण ते दुःख त्याला कळतच नाही. का नाही कळत? देहभाव नसतो त्याला. हे जे शरीर आहे आपलं काय, आपण हे शरीर म्हणजे मी, ही जी भावना आपली आहे त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं. त्याच्यामुळे दुःख. आणि संतांचं असतं ते विधेयी असतात. विधेयी म्हणजे देहाचं भानच नसतं त्यांना, आणि देहाचं भान असल्यामुळे त्यांना दुःख दुःख कळतच नाही. हे लोकमान्य टिळकांचं सुंदर उदाहरण आहे. लोकमान्य टिळकांची एक मायनर सर्जरी होती, पायाला काहीतरी छोटंसं ऑपरेशन होतं. आता ऑपरेशन म्हटल्यानंतर लोकल अनेस्थीसिया तर द्यायला पाहिजे. पायाला जर कट करायचं असेल, कापायचं असेल तिथे, तर तिथे भूल द्यायला पाहिजे. संपूर्ण निदान पायाला तर द्यायला पाहिजे. तर डॉक्टर घेऊन गेले त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये आणि सांगितलं, समजावून तुमचं आता ऑपरेशन आहे, एक अर्धा तास लागणार आहे, लगेच आम्ही पटापट करू, पण तुम्हाला वेदना होऊ नये म्हणून आम्ही लोकल अनेस्थीसिया देतो. पायाला तुमच्या इतकुसन फक्त तुम्हाला शुद्ध असेल, तुम्ही सगळं बघत असाल किंवा तुम्ही आमच्याशी बोलू शकाल, सगळं काय करू शकाल, पण इथे पायात तुम्हाला दुःख होऊ नये, वेदना होऊ नये म्हणून आम्ही अनेस्थीसिया देतो. ही म्हणजे प्रोसिजर आहे. तर तुम्ही म्हणजे अनेस्थीसिया देतो तुम्हाला. तरी सांगितलं मला काही गरज नाही. टिळकाने सांगितलं तुमच्या अनेस्थीसियाची गरज आहे, पण असं नको म्हणाल. तुम्हाला दुःख आता तुम्हाला वाटतं पण तुम्हाला कळणार नाही किती दुःख होईल. कट केल्यानंतर आपलं साधं लागलं, पिन लागली तरी दुःख होतं. तर तुम्हाला सुरीने कट केला तर तुम्हाला दुःख होईल. आणि सांगितलं मला गरज नाही, तुम्हाला तिथे कट करायचं तर करा, मी माझं काम करतो, तुम्ही तुमचं काम करा. ते काय करत होते? त्याने गीतेचं पुस्तक घेतलं टिळकाने, ऑपरेशन थिएटरवर झोपले, पायाकडे ऑपरेशन चालू आहे, सर्जरी डॉक्टर करतायत आणि ते गीतेचं पुस्तक घेऊन वाचत बसले. आणि वाचताना त्या गीतेमध्ये एवढे एकाग्र झाले होते तर काय पायामध्ये चाललंय, काय आप कापतायत का जोडतायत काय टाके घालतात ते त्यांना काही कळत नव्हते. शेवटी ऑपरेशन झाल्यानंतर त्या डॉक्टरांनी त्यांना जागे केलं. अहो टिळक तुमचं ऑपरेशन झालं. तेव्हा त्याला शुद्ध, जे ते
भानावर आले, आता ऑपरेशन झालं. म्हणजे एवढं दुःख असून त्यांना कळलं नाही का शरीर भावच नाही. शरीराची आत्मीयता जी आहे, ममता आहे, हे दुःखाचं कारण आहे. शरीराला आपण माझं मानतो, हे दुःखाचं कारण आहे. लक्षात घ्या. शरीराला जोपर्यंत आपण दुःख कशाला होतं? दुःख शरीराला होतं. सुख दुःख हे शरीराला होतं, आत्म्याला नाही. आत्म्याला कसलीच भावना नाही, कसलीच भावना नाही. सुख पण नाही, दुःख पण नाही. सुख दुःख हे शरीराला आहे. आणि ह्या शरीराला आपण मी नमसतो म्हणून दुःखाला कारण. म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये दुःख भोगावं लागतं. अहंता, ममता आणि कामना या 3 गोष्टी आहेत. अहंता म्हणजे शरीर मी आहे. शरीराला मी मानलं का आपले नातेवाईक आपले झाले, ममता निर्माण झाली. हा माझा, हे माझं, गाडी माझी, भाऊ माझा, बहीण माझी, हे सगळे मी माझे आहेत ना, हे सगळे जोडले जातात शरीराला. शरीराला मी मांडल्यानंतर हे शरीराचे जे नातेवाईक आहेत ते आपल्याशी जोडले जातात. आणि हेच दुःखाला कारण, हेच दुःखाला कारण. कारण काय बघा, त्या मग कुठलेही नातेवाईक आला, हा माझा मुलगा, काही माझी मुलगी, ही माझी बहीण. बहिणीला काय झालं तर तुम्हाला दुःख होणार. मुलाला काय झालं तुम्हाला दुःख झालं. वडिलांना काय झालं दुःख आपल्याला. हे सगळ्यांचं दुःख होतं का? यांना जोडले आपण. का जोडले? कारण शरीर भाव आला, अहंता आली. अहंपणा म्हणजे शरीराची अहंता आली. आपण मी शरीर आहे, मी देह आहे, ही भावना आली. मग भक्ती साधना करून काय करायचं की भावना घालवायची. विधेयी अवस्था म्हणजे आपण ध्यान करताना किंवा मेडिटेशन करताना, नामस्मरण करताना ह्या अवस्थेला जायचं असतं का देहभान विसरायचं. देहभान विसरायचं असतं आणि त्याच्यासाठी अभ्यास करायचा असतो, त्याच्यासाठी मेडिटेशन असतं. मेडिटेशन आपण लोक कारण बरेच काही सांगतात, कारण मन शांत होतं, स्थिर होतं, दुःख जातं, असं नाही. त्या मेडिटेशनचं खरं कारण आहे का ते मेडिटेशन करता 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 आपल्याला शरीराचं विसर पडला पाहिजे. शरीराचा विसर पडणं यालाच निर्गुणात जाणं असं म्हणतात. निर्गुण काय आहे? निर्गुण निराकार देव. देवाचं स्वरूप कसं आहे? निर्गुण निराकार आहे. मग त्या देवापर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्या ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला जायला पाहिजे. देव निर्गुण निराकार आहे तर आपल्याला पण त्याला बघायचं असेल तर त्या जर चंद्राला बघायचं असेल तर म्हणजे चंद्राचं प्रत्यक्ष तिथे चंद्र लोकांचं काय जीवन आहे का काय नाही बघायचं तर चंद्रावर जाऊन जायला लागेल. यानाने चंद्रावर पोचायला पाहिजे तर तिथे जीवन आहे की नाही बघायला मिळेल, इथून नाही मिळणार. तसं देवाला बघायचं असेल तर देवाच्या राज्यात, देवाच्या वातावरणात जायला पाहिजे. देवाचं वातावरण काय? निर्गुण निराकार. तर निर्गुणात जायला पाहिजे. निर्गुणात जायला पाहिजे म्हणजे आपला देहभाव विसरायला पाहिजे. तर देहभाव विसरल्यानंतर ज्याचा देहभाव आहे तो निर्गुणात गेला असं म्हणतात. निर्गुण अवस्था किंवा त्याला तुर्या अवस्था असं म्हणतात. उन्मनी अवस्था, त्या भक्तीमध्ये तुम्ही परमार्थामध्ये शब्द अडकतात मला, म्हणजे ऐकायला मिळतात. उन्मनी अवस्थेत गेला का, तुर्या अवस्थेत गेला. तर ही तुर्या अवस्था काय आहे? तर देहभान विसरलं. ते देहभान विसरल्यानंतर मग जसं जसं आपण विसरू तसं तसं देवाच्या जवळ जातो, तेवढे देवाच्या जवळ जातो. तर त्याला हा मार्ग आहे. नामस्मरण म्हणजे भक्ती, दुसरं काही नाही. देवाचं नाम घे ना, या नाव भक्ती. दुसरं अजून काही नाही. भक्ती म्हणजे दुसरं काही नाही. असं देवासमोर बसायचं, अगरबत्ती लावायचं, धूप लावायचं, ही भक्ती नाही. ही पूजा आहे. आणि पूजा कशासाठी? या सगळे हे उपद्व्याप आहेत ना, या सगळ्या प्रथा आहेत, या सगळ्या चित्तशुद्धीसाठी. तीर्थाटन करणं, देवाला जाणं, वारीला जाणं, हे सगळं चित्तशुद्धीसाठी. चित्तशुद्धी म्हणजे काय? चित्तामध्ये भगवंताला सामावणं आणि भगवंताशी एकरूप होणं, देहभान विसरणं. ह्याच्यासाठी हे सगळं सोपोपचार सामोपचार. काय उपवास कशासाठी करतो? उपवासाने कधी भेटणार नाही. उपवासाने काय होणार? पुण्य मिळेल. पुण्य हे घातक आहे ना. मी आता सांगितलं, पुण्य जरी असलं तरी पुण्य मिळेल तर तुम्ही स्वर्गात जन्म मिळेल. जर भरपूर पुण्य झालं तर स्वर्गात जा. स्वर्ग म्हणजे मोक्ष नाही. स्वर्गामध्ये पण आपल्यासारखंच आहे सगळं. इथे माया आहे, तिथे स्वर्गामध्ये माया आहे, तिथे पण सगळं द्वेष आहे, राग आहे, सगळं आहे. देव पण एकमेकाशी भांडणं करतात. इंद्राचं असं किती वेळ किती राक्षस घ्यायला जातात. इंद्राला हाकलून लावलं, त्याला जिंकला, त्याच्याशी लढाई केली, इंद्राला जिंकलं, त्याचं आसन बळकावलं, इंद्र स्वर्गाचं राज्य त्याने बळकावलं, असं कित्येक राक्षसाने केलं. तर तिथेही हे वेळ आहे, तिथेही लढाई आहे, तिथेही भांडणं आहे, सगळं आहे.
स्वर्गात वेगळं नाही, किंबहुना स्वर्गापेक्षा आपला जन्म श्रेष्ठ आहे. मनुष्य जन्म हा स्वर्गापेक्षा, स्वर्गातल्या देवापेक्षा श्रेष्ठ आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. ते म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे अमर म्हणजे स्वर्गातले देव देवाला प्रार्थना करतात का मृत्यू लोकांमध्ये आम्हाला जन्माला घ्यावा. कशासाठी? आता स्वर्गामध्ये काय कमी आहे? समुद्र मंथनातून निघालेली 14 रत्न सगळी स्वर्गामध्ये, कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, कामधेनू आहे, सगळी आहे, सगळी रत्न अमृत आहे. ते ही सगळी रत्न तिथे आहे. म्हणजे त्यांना हवं ते सुख आहे. इथं आपल्याला कष्ट करावे लागतात, नोकरी करावं लागतात, पैसे मिळवावे लागतात, धंदा करावा लागतो. तिथे काही करावं लागत नाही. कल्पतरू खाली बसायचं, इच्छा करायची, मला पक्वानांचं जेवण पाहिजे, पंचपक्वानांचं, ते येत असं. म्हणजे एवढं सुख आहे. म्हणून आपण वर्णना ऐकतो की नाही, स्वर्गाच्या इंद्राच्या दरबारात काय चालतं? इंद्राच्या दरबारात सुरापान, नृत्य, उर्वशी, रंभा अशा छान सुंदर सुंदर अप्सरा तिथे नृत्य करतात आणि ते सुरापान करत देव सगळे ते सुख भोगत असतात. हे अजून आपल्या मनुष्य जन्मामध्ये आपण सुख कशाला मानतो? हेच तर सुख आहे ना, हेच तर ऐश्वर म्हणतो. म्हणजे श्रीमंती, पैसा मिळवणं आणि ही सगळी सगळं सुख भोगणं, ह्याला ऐश्वर म्हणतो. मग ही सगळी त्यांना तिथे प्राप्त आहे. बरं कष्ट न करता इच्छा करावी, त्यांना ते सुख त्यांच्या समोर आलं. एवढं सुलभ असताना सुद्धा ते म्हणतात मृत्यूलोकी व्हावा जन्म, भगवंताला प्रार्थना करतात. मग असं काय आहे मृत्यू लोकामध्ये? तर स्वर्गाच्या देवाला त्या सुखाचा कंटाळा आलाय आणि त्यांना मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागतो, घ्यावा अशी इच्छा होते. असं कुठलं काय आहे? असा काय चमत्कार आहे मनुष्य जन्मामध्ये? तर तो एकच आहे. पुढच्या चरणामध्ये ते म्हणतात नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ घेती. नारायण नामे म्हणजे भगवंताचं नामस्मरण करून आम्ही मुक्त होऊ, हा जो अधिकार आहे तो स्वर्गाच्या देवाला नाही. नारायण नामे होऊ जीवनमुक्त म्हणजे ह्या भगवंताचं नामस्मरण करून आम्ही जीवनमुक्ती मिळवू. हे आम्हाला तिथे सुख नाही, स्वर्गात आहे, बाकी सगळं आहे. हे विषयाचं सुख आहे, स्वर्गात आहे ते नको आहे आम्हाला. त्याचा कंटाळा आला, त्यांना वीट आला. म्हणजे त्या हे कशासाठी सांगितलंय का त्या सुखाचा सुद्धा एक दिवस आपल्याला वीट येतो. हे सुख नाहीच आहे. एखादी गोष्ट तुम्हाला पैसा 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 हवा असतो, पण एवढा कोट्याधी झाला, 1000 कोटी 10,000 कोटी मिळाले, ते सुख देतं का? तरी तुमचं समाधान नसतं. ज्याला आहे त्यांच्याकडे 10,000 कोटी ते समाधान येत का? जेव्हा विचार नाही, त्यांना 10 ते अजून 20,000 कोटी पाहिजे. ते प्रयत्न करतच असतात. ते अशांतच असतात, समाधानी कधीच नसतात, असमाधानी, सतत चंचल. पैसा कसा मिळेल? बस त्यांना व्यसन लागलेलं असतं पैशाचं. कुठलेही घ्या, एखाद्याला काय श्रीखंड खायला ऐकतो, श्रीखंड खाऊन खाऊन किती खाणार? एक वाटी दिली फार सुंदर, एकदम त्याला समाधान 100% समाधान भेटतं. दुसरी वाटी खाल्ली 95%, तिसरी खाल्ली 80%, चौथी खाल्ली तर अजून 70%, 50%, आणि शेवटी तो म्हणतो नको आता मला कंटाळा, आता नको, आता जर खाल्ली तर मला उलटेल. म्हणजे त्याच्यात सुख आहे का? नाही. सुख असतं तर तुम्हाला त्याचा कंटाळा येणार नाही. तर ते सुख नाही, विषयाचं सुख हे सुख नाही. म्हणजे कुठल्याही विषयाचं. म्हणून त्या स्वर्गाच्या देवांना त्याचा कंटाळा, ते बघून बघून त्याचा कंटाळा. एखाद्याला ऐश्वर्य असेल तर ते ऐश्वर्याचा कंटाळा येतो. तो म्हणतो कुठेतरी गावात जावं, फार्म हाऊस बनवावं आणि छान पैकी मनामध्ये राहावं, मोकळ्या हवेत राहावं असं तो म्हणतो. का? त्याचा कंटाळा, त्या सुखाचा कंटाळा आलेला सुद्धा. अरे बंद झालं या शहरात, तुम्हाला कंटाळा. आणि लोक म्हणून तिकडे फार्म हाऊस घेतात, तिकडे जाऊन राहतात. हे का? तर त्या सुखाचा, ज्या सुखामध्ये राहतो त्या सुखाचा त्याला कंटाळा आलेला असतो. विचार करा, अंतर्मुख व्हा आणि आपलं आत्मचिंतन करा आणि विचार करा, कुठल्यामध्ये समाधान झालंय? कुठल्या सुखामध्ये तुमचं समाधान? कुठल्या आहे? कसलंही सुख द्या, कुठलंही ऐश्वर्य द्या, त्याच्यामध्ये समाधान नाही. नेहमी असं म्हणायचं ना, ते अजून हवंसं वाटतं, अजून हवंसं वाटतं. विषय जेवढं सेवन करावं तेवढे अजून हवे वाटतात, अजून हवेसे वाटतं. एखाद्या गोष्टीचा जेवढा भोग घ्या तेवढी ती हवी हवीशी वाटते, म्हणजे ती सुटत नाही. आणि म्हणून तर वैराग्य आहे. वैराग्य काय? वैराग्य म्हणजे ह्या विषयाचा त्याग आहे, दुसरं काय वैराग्य? मनात म्हणजे त्याग म्हणजे नुसतं असं नाही ना, इथून निघून मनामध्ये गेला म्हणजे त्याचा त्याग केला तो वैराग्य, असं नाही.
त्याग मनातून करायचा. नाथ महाराजांचं सुंदर वचन आहे. ते म्हणतात, वनिता टाकून वना गेला, वनी वनिता चेतू लागला, तो उदाशी वादकत्वाला. म्हणजे वनिता म्हणजे पत्नी, वनिता सांडूनी वनामध्ये गेला, जंगलात गेला, घरदार सोडला आणि जंगलामध्ये गेला. पण तिथे जाऊन काय करायला, वनी वनिता चेतू लागला. वनात जाऊन विचार कसले बायका मुलांचे, मनामध्ये बायका मुलांचे विचार करायला लागले. हे वैराग्य नाही, हे कसलं वैराग्य? अरे जो घरामध्ये विचार करत होता तोच तिथे करत असेल तर ते वैराग्य नाही, ते ही विरक्ती नाही. तर विरक्ती कशी असावी, मनात असावं लागते. सगळं बघा, सगळ्याला कारण मन आहे, सुखदुःखाला कारण पण मन आहे. मन एव मनुष्यानां कारणच बंध मोक्ष योग. नारदांनी सांगितलंय, मन एव मनुष्यानां कारण बंध मोक्ष योग. म्हणजे मोक्षाला पण कारण मन आहे आणि बंध म्हणजे संसाराच्या या विषयामध्ये बंधन असणं, संसाराचं यालाही कारण मन असतं. कारण तिकडे मन आपलं गुंतलेलं आहे. किंबहुना हे जे पाप पुण्य होतं हे मनामुळेच होतं. पाप पुण्य जे घडतं आणि ज्या पाप पुण्यामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागतो आणि ते दुःख भोगावं लागतं, त्याचं कारण मनच आहे. सर्वाचं सार मन आहे. मनानेच परमार्थ, मनानेच देवाची प्राप्ती करायची, बाकी दुसरं कशाने नाही. फक्त मन कंट्रोल करणं, एकच गोष्ट, मन कंट्रोल करणं, मनातनं सगळं काढून टाकणं, मन निर्मळ करणं. हे मन निर्मळ झालं तर भगवंत तुमच्या पाठीशी बाजूलाच आहे, एवढा जवळ आहे भगवंत. पण आपलं मन शुद्ध नाही म्हणून दिसत नाही. आरसा जर क्लिअर असेल, आरशाची क्लास जर 3 असेल तर प्रतिबिंब दिसतो. तसं मनामध्ये आपल्याला भगवंताचं प्रतिबिंब बघायचं आहे किंवा मनाची आकृती बघायची, देवाची आकृती, देवाचं मूर्ती बघायची, तर ते मन स्वच्छ असायला पाहिजे. मनाचं पटल जे आहे ते स्वच्छ असायला पाहिजे. ते स्वच्छ असेल तर भगवंताची मूर्ती तिथे, त्याची भगवंताची प्रतिमा उमटेल. ते स्वच्छ नाही तोपर्यंत होणार नाही. म्हणून ते स्वच्छ करण्याचं काम आपल्याला या मनुष्य जन्मामध्ये करायचं आहे. आणि हे करताना म्हणजे सुखदुःख भोगतानाच करायचं आहे. मग जन्माला आल्यानंतर सुख दुःख नाही असं होतच नाही. आपलं भावगीत आपण गातो, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतावी हे वस्त्र मानाचा तुझ्या आयुष्याचे. कसं आहे वस्त्र, भगवंतानी हे आयुष्याचं वस्त्र कसं विणलंय, एक धागा सुखाचा आणि त्याच्यापुढे 100 धागे दुःखाचे. म्हणजे थोडस सुख पाहता जेव्हा पडेल, दुःख पर्वता एवढे, असं आयुष्य आहे. तर तिथे सुखाची अपेक्षाच करणं हेच चुकीचं आहे. सुखाची अपेक्षा म्हणजे दुःखालाच सुख मानलं तर तू सुखी राहतो असं म्हणतो ना आपण. आणि दुःखातच सुखी मानलं, दुःखातच सुख मानायला, तर दुःखातच सुख मानायला शिकलो तर ते खरं तर ते सुख पण नसतं आणि दुःख पण नसतं, ही मनाची अवस्था आहे. सुख आणि दुःख ही मनाची अवस्था आहे. बघा, एखाद्याचा मुलगा फर्स्ट क्लासने पास झाला किंवा रँक मध्ये आला, तो सगळ्यांना पेढे वाटतो, सगळ्यांना शेजाऱ्यांना वगैरे सगळ्यांना पेढे, मित्रांना वगैरे पेढे वाटतो आणि सगळ्यांना आनंद होतो. पण त्याला जो पाण्यात बघत असेल, तर शत्रू असेल, या माणसाचा मुलगा रँक मध्ये आला, त्याचा जर शत्रू असेल आणि त्याला पेढे घेऊन गेला, तो काय म्हणतो, अरे तो कसला रँक मध्ये, त्याने कॉपी केलीस. म्हणजे त्याला आनंद झाला का? त्याला नाही आनंद. मुलगा पास झाला, रँक मध्ये आला, ही सगळ्यांना आनंदाची गोष्ट आहे, पण त्याला नाही. म्हणजे आनंद त्या रँक मध्ये येण्यामध्ये नाही, मनाच्या अवस्थेत. त्यांना मनामध्ये काही द्वेष नाही म्हणून आनंद वाटतो, त्याच्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे म्हणून त्याला आनंद वाटत नाही. तर मनामध्ये जर काय मन स्वच्छ असेल तर सुख आणि दुःख सारखं दिसतात पुन्हा, त्याच्यात फरक नाही वाटत. म्हणजे काही कळतच नाही. मन स्वच्छ असेल तर मग शरीराचा भावच राहत नाही आणि शरीराचा भाव केल्यानंतर सुख दुःख केलं. शरीर याच्यासाठी दुःखाचे कारण जन्म घ्यावा असं म्हटलंय ना, पाप पुण्य करून तर जन्माचे मूळ पाहिले सोडून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. म्हणून इथं माऊलींची ओळखी येते तेव्हा म्हणतात, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं वजावे. म्हणजे सुख झालं म्हणून आनंद करू नका, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं वजावे. दुःख झालं म्हणून पश्चाताप करत बसू नका. लाभालाभ न धरावे मनामध्ये, कशाने लाभ होईल का, माझं नुकसान होईल असं मनामध्ये आणूच नका. कुठे मनामाजी म्हटलंय, हे सगळं सुखी संतोषाला यावे, कुठे मनामाजी.
दुःखी विषादानं वजावे कुठे? मना माझी. लाभा लाभ न धरावे कुठे? मना माझी. याचा शेवटचा जो शब्द आहे तो महत्वाचा आहे. हे सगळं कुठे आहे? त्या मनामध्ये करू नका. सुखाने आनंद होऊ नका. दुःख झालं तर काय पश्चाताप करू नका, उद्वेग करू नका, कुठे मनामध्ये करू नका. संतोष झाला, आनंद झाला तर कुठे होतं? मन उल्लसित होतं. दुःख झालं तर मन संदिग्ध होतं, मनामध्ये सुद्धा दुःख होतं. तर म्हणून ही मनाची अवस्था आहे. मन तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मन उतरी भवसिंधू, मन करी बंधू 84चा. मान अपमान मनाचे लक्षण. ते म्हणतात मान अपमान मनाचे लक्षण लावलिया ध्यान तीची करे. म्हणजे मान झाला, मला अपमान झाला, हे जे वाटतंय मनाचं लक्षण आहे, मनाची अवस्था आहे. एखाद्याला काही फरक पडत नाही, काय मान दिला नाही मान, त्याला काही फरक पडत नाही. तो म्हणतो मला काही नाही, त्याला काहीच नसतं. मग ज्याचं मन त्या कर्मामध्ये जर आसक्त असेल, त्याच्या मनामध्ये जर वाटत असेल अरे मला नाही बरोबर, मला पुढे नाही बसवलं, त्याला ते दुःख होतं. पण ज्याला असं वाटत नाही का मला पुढे बसवावं, त्याला दुःखच नाही. तर हे सगळ्या मनाच्या अवस्था आहे. मन जसं जर म्हणून जर किंवा हे पाप पुण्य सुद्धा आहे, ही सुद्धा मनाचीच अवस्था आहे. मन जर त्या कर्मामध्ये आसक्त असेल तर त्या कर्माचं पाप पुण्य घडतं. लक्षात घ्या. मन आसक्त म्हणजे मन जर अडकलेलं असेल का कर्मामध्ये, जर मन जर गुंतलेलं असेल तर त्याचं पाप पुण्य होतं. त्या कर्मामध्ये मनच नसेल तर त्याचं पाप पुण्य होत नाही, घडतच नाही. म्हणजे एखादं साधारण व्यवहाराचं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा उपवास असला आणि त्या उपवासा दिवशी त्याने चुकून बिस्किट खाल्लं, तर तो अरे माझा आज उपवास होता, चुकून बिस्किट खाल्लं. तो बाजूला असेल तर म्हणतो अरे जाऊ दे, अज्ञानात केलं असं, तू काय मुद्दामून केलं नाही, अज्ञानात केलं त्याचं पाप पुण्य होत नाही. म्हणजे असं आपण सहज बोलून जातो, हे खरंच आहे. म्हणजे ते करताना बिस्किट खाताना तो मनापासून खाल्लं नाही, मला आता खायची भावनाच नव्हती, पटकन तोंडात गेलं भूक लागली म्हणून. तर हे गेलं तेव्हा त्याचं मन त्याच्यात इन्व्हॉल्व नव्हतं, ते आसक्त नव्हतं, त्याच्यात मन गुंतलेलं नव्हतं. मग ज्या कर्मामध्ये मन गुंतलेलं नसेल, मनाची आसक्ती नसेल, ते कर्मच घडत नाही. लक्षात घ्या, ते कर्मच घडत नाही. किंवा निष्काम कर्म, ते पण कर्म होत नाही. निष्काम म्हणजे ज्या कर्माच्या पाठीमागे फळाची अपेक्षा नसेल, म्हणजे माझं काहीतरी फायदा व्हावा, माझं काहीतरी स्वार्थ असावा, हे असं स्वार्थ निस्वार्थी निरपेक्ष निष्काम कर्म जे केलं तर ते कर्म घडत नाही, त्याचं पाप पुण्य घडत नाही. त्याचं कारण असं बघा, जेव्हा एखाद्याला आपण मदत करतो, मदत केल्यानंतर त्यांनी मला लक्षात ठेवावं, त्यांनी कृतज्ञता पाळावी, माझी आठवण ठेवावी, मी त्याला जेव्हा मदत केली, मी असंच केलं, त्याचे काम नाही पाठीमागे, तर त्याचं पुण्य पण नाही होत, त्याचं पुण्यही घडत नाही. मदत केली तरी पुण्य घडत नाही, कारण का स्वार्थासाठी केलं ना. जिथे स्वार्थ आहे ते कर्म आसक्ती सहित आहे, तर ते आसक्ती सहित कर्म असेल तर पाप पुण्य होतं. भले तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल, पण ते पुण्य घातक आहे ना. ते पुण्य भोगण्यासाठी तुम्हाला परत जन्म घ्यावा लागेल. जास्त पुण्य झालं तर स्वर्गात जन्म मिळतो, पण ते पुण्याचा संचय संपला तर परत मृत्यू लोकात कुत्र्या मारायचा जन्म घ्यावा लागतो. क्षीणे पुण्य मृत्यू लोक विशंती, ते तो मुक्त स्वर्ग लोक विशालम, क्षीणे पुण्य मृत्यू लोक विशंती, असं गीतेमध्ये सांगितलंय. ते तो मुक्त स्वर्ग लोक म्हणजे पुण्य वाढलं तर तुम्ही स्वर्ग लोक म्हणजे स्वर्गाची सुख भोगा. पण क्षीणे पुण्य, क्षीण झालं, पुण्य संपलं, मृत्यू लोक विशंती, परत ते मृत्यू लोकात मला जन्म घ्यायला लागेल, जे कुठलाही जन्म मिळेल. तर ते पुण्य हे सुद्धा घातक आहे, जन्म घ्यायला लावतं. आपल्याला काय आहे, सुख कशात आहे, तर जन्मच घ्यायला लागला नाही पाहिजे, मोक्ष मिळालं तर याच्यामध्ये सुख आहे, भगवंताची प्राप्ती करणं याच्यामध्ये सुख आहे. तर त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल हे जर प्रयत्न करत राहिलं तर मग आपण संसार काही करूच नाही का, आमची जी संसाराची कर्तव्य करू नये का, असं पण नाहीये ना. संसारात सांगितलं संसार समर्थाने जर प्रपंच करावा नेटका मग परमार्थ साधा. आणि प्रपंच जो नेटका करतो तोच देवाला आवडतो. प्रपंच तर करायलाच पाहिजे, पण तुकाराम महाराज म्हणतात ऐसे असावे संसारी जैसी प्राचीनाची दोरी. जे संसारात कसं जसं प्रारब्ध असेल, जसे आपले कर्माचे भोग असतील ते भोगायचे, भोगताना त्याच्यात मन
आसक्त ठेवायची नाही. म्हणजे मुलाविषयी आपली कर्तव्य आहेत ती करा, पण करताना त्याच्यात गुंतून राहू नका. म्हणजे त्या मुलामध्ये एवढा अडकून राहा, मुलगा नाही दिसला तर मला चैन नाही, हे नको. मुलाचं शिक्षणाची व्यवस्था करा, त्याची फी द्या, त्याला ऍडमिशन मिळवून द्या, पण असं दूर राहा, त्याच्यापासून दूर राहा, त्याच्यात इन्व्हॉल्व होऊ नका. म्हणजे मुलगा आणि मी दूर होऊ शकत नाही अशी नको अवस्था. मग तो दुःख देतो ना, मग तो गेल्यानंतर दुःख देतो. हे त्याच्याविषयी कर्तव्य, त्याला आपलं कर्तव्य त्याच्यापेक्षा जास्त करा, पण त्याच्याशिवाय मला करमत नाही वगैरे हे घातक. म्हणजे ते आसक्ती झाली, याला आसक्ती झाली. मग हे कर्म जे आहेत ना, म्हणून कर्तव्य, त्याला असं कर्तव्य म्हणतात. ही जी काही संस्कारातली आपली कर्म आहे त्याला कर्तव्य म्हणतात. कर्तव्य कर्म ही करायलाच पाहिजे. तर जे आपल्या वाट्याला, म्हणजे जन्म घेतला म्हणजे आपलं प्रारब्ध आहे, म्हणजे भोग आहेतच, नाहीतर जन्मच नाही ना. भोग नसले, कर्माचे भोग नसले तर जन्मच घ्यावा लागत नाही. आणि एकदा काही तुमचे कर्माचे भोग संपले तर तोच मोक्ष. मोक्ष काय, जे संचित, क्रियमान आणि प्रारब्ध ही 3 कर्म संपली का परत बरं सांगा, कर्म भोग, जन्म घ्यायला लागतो कर्मासाठी, कर्माच्या भोगासाठी. तर ही 3 कर्म भोग संपली तर शरीरच धारण करावं लागत नाही. कारण शरीर धारण करण्याचा उद्देश आहे तर कर्माचे भोग भोगणं, सुखदुःख भोगणं हा त्याचा उद्देश आहे. म्हणून नरदेही येऊन हानी केली असं का म्हणतात तुकाराम महाराज? कारण नरदेहाला आला का तुम्हाला कर्म करावं लागतं, आणि कर्म केलं का तुमचं पाप पुण्य वाढत गेलं, आणि ते वाढत गेले तर परत भोगण्यासाठी तुम्हाला परत जन्म घ्यावा लागतो. म्हणून नरदेही येऊन हानी केली असं म्हणतात. हानी काय झाली का तुम्ही परत कर्म करायला लागता. कर्म केल्यानंतर असं होत नाही, म्हणजे संतच फक्त असं नाही, म्हणजे अलिप्त राहू शकतात, दूर राहू शकतात. जेविका पद्मपत्र जला आता जाऊन मग मी संसारी असे वर्तन जेविका पद्मपत्र जला. पद्मपत्र म्हणजे कमळाचं पान. हे पाण्यामध्ये कसं असतं, कमळाचं पान पाण्यात असून पाण्याच्या बाहेर असतं. पाण्यावरच असं दिसतं का तरंगताना आपल्याला, म्हणजे ते पाण्यात असून पाण्याच्या बाहेर असतं. तसं संसारात असं असं आहे, म्हणजे संसारात राहून संसाराच्या बाहेर. मग संसाराच्या बाहेर म्हणजे का आपण मनात जायचं का नाही, मनाने बाहेर. शरीर संसारात असेल, घरामध्ये ते सगळं वावरत असेल, पण मन मात्र भगवंताकडे असेल. सगळी कर्म करताना भगवंताकडे मन लावून जर कर्म केली तर ते कर्मच घडत नाही, त्याचं सुखदुःखच घडत नाही, दुःख वाटायला येतच नाही. म्हणून तर अर्जुनाला गीतेमध्ये पण भगवंताने सांगितलंय, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच मयि अर्पत मनोबुद्धी माम एव यशस्वी असंशया. काय झालं, तस्मात् सर्वेषु कालेषु, म्हणून, तस्मात् म्हणजे म्हणून, सर्वेषु कालेषु म्हणजे सतत, सर्व काळ काय कर, माम अनुस्मर युद्धच, माझं स्मरण कर आणि युद्ध कर. मग तुला पाप पुण्य होणार नाही. मग त्याच्यासाठी काय कर, मयि अर्पत मनोबुद्धी, मन आणि बुद्धी मला अर्पण कर. तुझं मन अर्पण कर म्हणजे काय, मनामध्ये मलाच ठेव, माझ्याशिवाय दुसरा विचार मनामध्ये आणून देऊ नका. बुद्धीमध्ये आणि मनामध्ये नुसतं मन पण लिहून चालत नाही, त्याच्याबरोबर बुद्धी पण द्यायला लागते. कारण मनाला कामाला लावणारी कोण आहे, तर बुद्धी आहे. मनाच्या वरती बुद्धी आहे. जे कर्म करतो आपण ते 4 अवस्था आहे, 4 पायऱ्या आहेत त्याच्या. 3ऱ्या अध्यायात 43वा श्लोक आहे. ते म्हणतात तर म्हणजे इंद्रियानी परानी आहो इंद्रियाभ्या परम मना मनसा तू परा बुद्धी हे बुद्धी करता तू सा. मग कसं होतं, इंद्रियानी पराणी म्हणजे इंद्रिय ही बलवान आहे, ही इंद्रिय बलवान आहे. इंद्रियानी परानी आहो इंद्रियाभ्या परम मना, या इंद्रियांपेक्षा इंद्रियाचा राजा कोण आहे, मन हा इंद्रियांचा राजा म्हणतो ना. इंद्रियांच्या वरती मन आहे, मनसा तू परा बुद्धी, आणि मनाच्या वरती बुद्धी आहे. आणि हे बुद्धी करता तू सा, आणि बुद्धी देणारा कोण आहे, तू. तू म्हणजे भगवंत, तू सा तो. ह्या बुद्धी देणारा तू आहेस. म्हणजे भगवंत बुद्धी देतो, बुद्धी मनाला आज्ञा करते, आणि मन इंद्रियांना आज्ञा करते, आणि मग आपलं कर्म घडतं. अशी ही आहे. तर त्या अशा प्रकारे आपले कर्म घडत असतात. बुद्धी देणारा भगवंत असतो. मग बुद्धी देणारा भगवंत असतो तर बरेच जण प्रश्न विचारतात, मग वाईट बुद्धी भगवंत देतोच का? जर बुद्धी देणारा भगवंत असतो तर देव वाईट विचारच कसा करतो, वाईट बुद्धी का देतो? देव देत नाही, देव काहीच करत नाही.
18व्या अध्यायामध्ये 104 श्लोक आहे. ते म्हणतात 66 ईश्वरा सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठत भ्रामयन् सर्वभूतानि यत्र रूढानि मायया. देव काय करतो? भ्रामयन् सर्व भूत मात्रांना फिरवत असतो. कसा फिरवतो? या शरीर रूपी यंत्रावर बसून तो फिरवत असतो. आणि फिरवतो कसा? तर मायया म्हणजे मायेच्या आधारे. आणि माया काय आहे? तर कर्माचे भोग देतो भगवंत. जी आपण भगवंत इथे बसून एकच काम करत असतो. आपण जी कर्म करतो त्याच्या पाप पुण्याचा हिशेब ठेवत असतो आणि त्या पाप पुण्याप्रमाणे आपल्याला भोग देत असतो. बस दुसरं काही करत नाही. जी आपण आता ह्या आयुष्यामध्ये कर्म करतो त्याचा हिशेब ठेवतो. बघा, अनंत कोटी जीव आहे या विश्वामध्ये, अनंत कोटी जीव आहे. पण एखाद्याने दुसऱ्याने एने केलेलं अने केलेलं कर्म बला भोगायला येत नाही. अनी जी कर्म केली ती अला भोगायला, एने केले क्षणी केलेली क्षणच भोगायला येतात, याला भोगायला येत नाही. ज्याचं कर्म आहे ते त्यालाच भोगायला येतं. म्हणजे हे भगवंताच्या अस्तित्वाचं एक उदाहरण आहे, प्रमाण आहे. एवढे अनंत कोटी लोक, अनंत कोटी जीव आहेत. लोक असं नाही, प्राणी मात्र पण, भूत मात्र पण, जलचर भूचर सगळं, हे जे सगळे जीव आहेत हे जी कर्म करतात त्या त्या कर्माप्रमाणे त्यांना त्यांचेच भोग भोगावे लागतात. तर हे देणारा कोण आहे? याचा हिशेब करणारा, हे चालवणारा, याची सुसूत्रता ठेवणारा असा कोण आहे? तर तो भगवंत आहे. त्या भगवंतामुळे हे घडतं. नाही तर असा कोण असा अकाउंटंट आहे का, कोण असा ऑडिटर आहे का, चीफ इंजिनियर आहे का, जो हे सगळ्यांचा हिशेब ठेवेल आणि त्याचं कर्म त्याला भोगायला लागेल? असं कोणी नाही या विश्वामध्ये. तर हे करणारा कोण आहे? ती एक शक्ती आहे, तो भगवंत आहे. हे भगवंत असते. भगवंत म्हणतात ना, देव नाहीच, त्याच्यासाठी एक प्रमाण देतात आपले कीर्तनकार किंवा संत. तर हे अस्तित्व आहे त्याचं, भगवंताचा हा पुरावा आहे. कारण कोणी म्हणजे त्याचं उदाहरण दिले त्यांनी, यथा धेनु सहस्रेषु वत्स गच्छति मातरं तथा यत् कर्म कर्तारमपि गच्छति. म्हणजे जी कर्म केली ती कर्तार म्हणजे जो कर्ता असतो त्याच्याकडे जातात. यथा धेनु सहस्रेषु म्हणजे 1000 गायी जर उभ्या असल्या आणि एखाद्या वासराला सोडलं तर तो आपल्या आईकडेच जातो. तो त्या 1000 गायीच्या कुठल्याही दुसऱ्या गायीच्या स्तनाला तोंड लावत नाही. तो बरोबर आपल्या आईकडे जातो. यथा धेनु सहस्रेषु वत्स गच्छति मातरं तथा कुर्वन् कर्म कर्तारमपि गच्छति. तसं केलेले कर्म ज्याने केले त्याच्याकडे त्याचे भोग जातात, त्याच्याकडेच जातात. तर हे करणारा त्याच्या पाठीमागे जी शक्ती आहे ती भगवंताची शक्ती आहे. भगवंत करत असतो. म्हणून देव काय करत नाही. लोकांची असं आहे, देव का वाईट बुद्धी देतो? तर देव वाईट बुद्धी देत नाही. देव फक्त एवढंच करतो, तुम्ही जी कर्म केली त्याचे भोग तुम्हाला देतो. म्हणजे चांगलं कर्म असेल चांगले भोग, वाईट कर्म असेल तर वाईट. म्हणून मग जर आपल्याला चांगलं आयुष्य मिळावं अशी जर अपेक्षा असेल तर काय करायला पाहिजे? आचरण चांगलं असायला पाहिजे. दुःख यावं असं वाटत नसेल, माझ्या जीवनामध्ये दुःख यावं असं वाटत नसेल तर चांगलं कर्म करावं लागेल, आचरण चांगलं असावं. म्हणून परमात्मा म्हणाले 3 गोष्टींमध्ये शुद्धता असावी: आचार, विचार आणि उच्चार. याच्यात एकता असावी आणि हे 3 गोष्टींमध्ये शुद्ध असावं. आचार शुद्ध असतील, विचार शुद्ध असेल तर उच्चार शुद्ध असेल. विचार शुद्ध असतील तर बोलताना आपण उच्चार पण चांगला असेल, बोलणंही चांगलं असेल, मधुर असेल. आणि जर बोलणं चांगलं असेल तर आचरणही चांगलं असेल. विचार आणि उच्चार हे जर 2 चांगले असेल तर तिसरं आचरण पण चांगलं असेल. आणि हे 3 त्याचं शुद्ध असेल त्याचं चित्त शुद्ध होतं. म्हणून जर कर्म चांगली घडावी आपल्या हातून असं वाटत असेल तर ह्या 3 गोष्टींमध्ये शुद्धता असायला पाहिजे. आणि कर्म म्हणजे आपण हातापायी करतो हे कर्म नाही. कर्म हे मनाने होतं. मनाने केलं जे विनोदे सांगितल्याप्रमाणे ज्याच्यामध्ये मन इन्व्हॉल्व असतं ते कर्म. नुसतं हात उचलला आणि एखाद्याच्या मारला लक्षच नाही तर ते कर्म नाही आहे, त्याचं पाप होत नाही. बघा, म्हणजे साधं उदाहरण देतो व्यवहाराचं. माझं आता प्रवचन चाललंय इकडे, तुम्ही अनेक जण बसले तिथे. तुमचं जर लक्ष घरामध्ये असेल
मन जर घरामध्ये असेल, घरचा विचार करत असेल, तर मी काय बोलतो ते कळेल का? नाही कळणार. का? त्याच्यात मनच नाही. आपण म्हणतो लक्ष नाही, लक्ष म्हणजे काय? मन. तर त्याच्याकडे जर मन नसेल, त्याच्यात मन जर एकाग्र नसेल, आपण जर एकाग्रतेने ऐकत नसू, तर काय चाललं हे कळणार नाही. माणूस बोलतो हे दिसतं, पण ते कर्म म्हणजे श्रवण घडतच नाही. ते श्रवण कर्म जे आपलं हे घडतच नाही. त्या श्रवणाचा आपल्याला लाभ होत नाही. म्हणजे आपण म्हणतो आता प्रवचन ऐकलं तुम्हाला पुण्य होत. अरे पण ते प्रवचन तुझ्यापर्यंत पोहोचलंच नाही तर तुला पुण्य कसं होईल? नुसतं बसलंच हॉलमध्ये, पण तुझ्यापर्यंत पोहोचलंच नाही तर त्याचं पुण्य नाही होणार, कारण त्याच्यात मनच इन्व्हॉल्व नाही. म्हणून ज्या कर्मामध्ये मन इन्व्हॉल्व असतं तेच कर्म घडतं, तेच कर्म. नुसतं हाताने आपण म्हणजे एखादा घेऊन गेला, अरे चल रे तू माझ्याबरोबर चल, तू नुसता बस बारमध्ये, तू काय घेऊ नकोस, नुसता बस. म्हणजे तो बसला तर त्याला पाप होईल का? नाही आहे. तो जर तिथं बसून जर देवाचं नाव घेत असतं, बार पण त्याला मंदिर आहे, त्या बारमध्ये बसून जर तो देवाचं नामस्मरण करत बसला तर ते बार सुद्धा त्याला मंदिरच आहे. कारण विचार कसला करतोय? देवाचा. मनामध्ये जो विचार असेल ना, ती तुमची अवस्था आहे. म्हणून मन स्वच्छ असायला पाहिजे. म्हणजे आचार विचार उच्चार त्याच्यासाठी मन हे कारण आहे सगळ्यांसाठी. मनामध्ये आपण चांगला विचार केला तर आपण चांगलं बोलू. मनामध्ये जर आपण चांगला विचार आणि उच्चार केला तर चांगलं आचरण होईल. आणि चांगलं आचरण हे हिंदू धर्माचं पहिलं तत्व आहे. लक्षात घ्या. आपण म्हणतो हिंदू आहोत, पण हिंदू धर्माची तत्वच आपण पाळत नाही. हिंदू धर्माचं पहिलं तत्व आहे का आचरण. अरे हिंदूच आहे होय. एका विवेकानंद अमेरिकेला गेले होते. शिकागोला त्यांचे जेव्हा हे होते ना व्याख्यान, त्यावेळेला गेले होते. आणि ते अमेरिकेत राहत असताना अभ्यास करत होते पुढच्या, मला वाटतं PhDचा वगैरे. तर ते अभ्यास करताना एक त्यांचा प्रोफेसर होता. तो म्हणजे हे चांगले विद्यार्थी, आवडते विद्यार्थी म्हणून तो प्रोफेसर एकदा त्यांच्या घरी आला विवेकानंदांच्या. आणि मग आल्यानंतर साहजिकच आपण हिंदू धर्माचं आपलं तत्वच आहे. त्यांना चहा त्यांनी बनवला आणि चहा ऑफर केला. आणि चहा प्यायला बसले, दोघांना 2 कप पाणी आणि दोघांना बसले प्यायला. तो ब्रिटिश प्रोफेसर, तर तो कपाने चहा प्यायला लागला. बशी पोचला नाही त्यांनी, तो कपाने चहा, कारण त्यांची स्टाईल आहे ती वेस्टर्न स्टाईल आहे. कपाने म्हणजे बशीने चहा प्यायला तर अडाणी किंवा मागासलेला समजतात, तसं त्यांनी कपाने प्यायला. पण विवेकानंदाने त्याच्याकडे बघून त्यांनी नाही कपाने प्यायला, त्यांनी बशीने चहा प्यायला. विवेकानंदांनी बशीत चहा प्यायला बोलला आणि ते बशीने चहा प्यायला लागले. असं बघितल्यानंतर तो प्रोफेसर हसला, कुत्सितपणे हसला. मग त्याने विचारलं का हसला? तर म्हणाले तुम्ही इंडियन अजून सुधारले नाही, अजून बशीने चहा पिता नाही. म्हणजे तुम्ही तेवढे म्हणजे हे मागासलेले ते मागासलेले सगळे, अजून तुम्हाला म्हणजे साधी गोष्ट कळत नाही. कपाने चहा प्यावं, बशीने चहा प्यायला. म्हणाले तुमचा चुकीचा समज आहे. त्यांनी शांतपणे उत्तर दिलं विवेकानंदांनी, तुमचा चुकीचा समज आहे. तुम्ही मागासलेला, तुम्ही अडाणी आहात, मी शहाणा आहे. म्हणजे कसं? जर आता मग तिसरा इथे कोण पाहुणा आला, आपण दोघे चहा पित असताना जर तिसरा कोण आला तर तुम्ही कपाने चहा प्यायला तुमचा उष्टा चहा त्याला ऑफर करू शकाल का? नाही करू शकणार. पण माझ्या जर आला तो, तर मी माझा बशीने प्यायला राहिलेल्या कपातला चहा त्याला देऊ शकेल. हा आमचा धर्म आहे, हिंदू धर्म आहे. ह्या परंपरा आमच्या श्रेष्ठ आहेत. तुम्ही समजता म्हणून आम्ही मागासले नाही, असं सुंदर उत्तर दिलं. तर ते हे विचार काय आहे? आचार विचार आणि उच्चार याच्यामुळे आहे. म्हणून हे शुद्ध असावं पाहिजे. म्हणून हिंदू धर्माचं पहिलं तत्व आहे तर त्याने आपलं आचरण शुद्ध असावं. अहिंसा दुसरं तत्व आहे. स्थैर्य, चोरी न करणं वगैरे. तर ही ती 4 तत्व सांगितली. आणि दया, अशी 4 तत्व हिंदू धर्माची. हे किती लोक आपण नुसतं हिंदू म्हणजे दाढी ठेवली किंवा शेडी ठेवली म्हणजे हिंदू झाला असं नाही. आचरणाने हिंदू असायला पाहिजे. हिंदू जर म्हणत असू तर आचरणाने हिंदू. पहिलं आपलं भूतदया हे तत्व आहे. अहिंसा हे तत्व आहे. तर हे सत्य हे तत्व आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय ही हिंदू धर्माची तत्व आहे. ही पाळली नसती आपण तर आपण हिंदू कशी? म्हणजे नुसतं आपलं पेरामाने हिंदू किंवा केस शेंडी ठेवली म्हणून हिंदू असं नाही.
ते हिंदूंची तत्व आहे. हिंदू धर्म हे सांगतोय. तर ह्या तत्वांशी आपण निगडीत असायला पाहिजे. आणि म्हणून हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. त्यानंतर का? कारण ही तत्व श्रेष्ठ आहे. हिंदू धर्माची तत्व श्रेष्ठ आहे. तर ह्या तत्वाने जर चालू तर आपण भगवंतापर्यंत जाऊ. आणि एकच असा धर्म आहे, तो सनातन धर्म आहे, हिंदू धर्म आहे. बाकी सगळे हे नंतरचे आलेले आहेत. कुठला धर्माला बेस आहे मला सांगा ना, कुठला धर्माला बेस? असं नाही. हिंदू धर्म हा सनातन आहे, ऋषीमुनींपासून चालू आहे. आणि गीता ही आजची नाही, भगवंतांनी सांगितलेली आहे. कुठली आहे? म्हणून तर ते वेळे होतात आणि इकडे गीतेचा अभ्यास करायला येतात ना. इस्कॉन मंदिर बनवतं कारण तिकडे. आणि ते आपल्यापेक्षा जास्त गीतेचा अभ्यास केला तरी. म्हणजे आपल्याकडे सोन्याची खाण आहे, पण आपल्याला त्याचं ज्ञानच आहे. माऊली ज्ञानेश्वर वर्णन करताना म्हणतात, दैवाच्या परिवरी लोह्या लुटल्या ती सहस्रवरी तेथे वैष्णी उपवास करी दरिद्रीची येत. जे निर्दयी जो असतो, जो नशीब दुर्नशीब जो असतो, त्याचा निदर्वाच्या परिवरी म्हणजे त्याच्या घरामध्ये सोन्याची खाण असेल, धनाचं काय त्याला म्हणतो आपण, आतमध्ये धन काढलेलं असेल, पण त्याला त्याची कल्पना नसते. तो दरिद्रासारखा राहत असतो, घरामध्ये राहतो, दरिद्रासारखा राहतो, त्याच्याकडे धन नाही, काय नाही, निर्धन आहे. पण त्याच्या घरामध्ये धन काढलेलं आहे त्याला माहीतच नाही. त्याचं जर त्याला ज्ञान झालं तर तो श्रीमंत होईल ना, पण त्याचं ज्ञानच नाही. तसं आपलं आहे. आपली तत्व एवढी श्रेष्ठ आहेत हिंदू धर्माची, पण त्याचं ज्ञान नाही आपल्याला. आणि म्हणून आपण असं म्हणजे लोक जे आपल्यावर द्वेष करतात किंवा टीका करतात, त्याचं कारण आपलं धर्माचं आपल्याला ज्ञान आहे. जे एखाद्याने जर जसं विवेकानंदाने त्याला पटवून दिलं का तू दरिद्री आहेस, मी नाही, तू कपारी पितोस, तू दरिद्र आहे, मी का श्रेष्ठ आहे? माझे हिंदू धर्माचं तत्व आहे. का सिस्टर ब्रदर्स अँड सिस्टर बोलल्यानंतर सगळं काय आमचं जग एकच आहे. जग विश्वाची माझ्या घरी आमची भावना आहे हिंदू धर्माची. ते त्याने पटवून दिलं एका वाक्यात, काय हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर तुझ, हे आमचं तत्व आहे. मी आणि तो वेगळा नाही, अद्वैत आहे आमच्यामध्ये. जे सगळे आहेत ते माझे बांधव आहेत, ज्या सगळे आहेत त्या माझ्या भगिनी आहेत. ही आमची भावना आहे, ही हिंदू धर्माची भावना आहे, अशी तुमची नाही. आणि म्हणून ते प्रभावी झालं किंवा मन ज्याचं शुद्ध असतं, जो भगवंताशी एकरूप असतो, त्याच्या वाणीलाही प्रभावी असतो, वाणीचाही प्रभाव पडतो. म्हणजे त्याला म्हणतात ना वाक्सिद्धी, ती असते त्यांच्याकडे. त्याच्यामुळे ते बोलल्यानंतर प्रभाव पडणारच पडणार. कारण काय, त्यांची वाचा शुद्ध झालेली असते, वाचेचा प्रभाव असतो. जेवढं तुमचं भगवंताशी म्हणजे सख्य असेल, जेवढं तुम्ही भगवंताच्या जवळ असाल, तेवढं तुमच्या सगळ्या कर्माला वजन असेल, वाणीला वजन असेल, तुमच्या शब्दाला वजन असेल, तुमचा आदर असेल. हे सगळं हे करता भगवंत आहे, सगळं करणारा भगवंत आहे. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. ते म्हणतात, प्रारब्धेशी जोडे धन, प्रारब्धेशी वाढे मान. प्रारब्ध म्हणजे तुमचं नशीब, कर्माचे भोग. प्रारब्धेशी जोडे धन, प्रारब्धेशी वाढे मान, प्रारब्धेशी का सोस करसी वाया, भज भज पंढरी राया. प्रारब्धेशी होय सुख, प्रारब्धेशी पावे दुःख. पारदेशी भरे पोट तुका न करी पोभाड. म्हणजे पोट भरतं हे सुद्धा प्रारब्धाने. तुम्हाला उपाशी राहायचं असेल तर तुमच्या नशिबात असेल उपाशी राहणं तर उपाशी राहा. आणि जर तुमच्या नशिबात उपाशी नसेल तर कोणतरी आणून देईल तुम्हाला आणि जेवण पोट भरेल. प्रारब्धेशी भरे पोट असं म्हणतात ते. प्रारब्धेशी होय सुख, प्रारब्धेशी पावे दुःख. सुख दुःख हे प्रारब्ध. मी आता सांगितल्याप्रमाणे कर्माचे भोग आहेत तुमच्या. प्रारब्ध म्हणजे कर्म. तर देव काय करतो तुमच्या कर्माचे भोग? सुख दुःख काय येतं? देव तुमची कर्म असतील तशाप्रमाणे सुख दुःख देतो. म्हणून कोणी कोणाला दुःख देत नाही, कोणी कोणाचं वाईट करत नाही. जर काय करण्याचे तुकाराम महाराज म्हणतात, आणि तर रुसावे न लगे आणि का आपल्या संचिता वाचवणीया. जर रुसावं असेल, कोणाला दोष द्यायचा असेल तर तुमच्या संचिताला द्या, तुमच्या प्रारब्धाला द्या, कर्माला द्या. का माझी कर्म अशी वाईट आहे म्हणून मला हे सुख दुःखाचे भोग आले, म्हणून मला हे दुःख भोगावं लागले. दुसरं कोण देत नाही. तुमच्या जर नशिबात नसेल तर तू काय दुःख देणार? तुमचंच काय नशीब बदलला आहे, तो नाही करू शकत. असं कोणी नाही करू शकत. म्हणून प्रारब्ध चांगलं घडवायला पाहिजे. म्हणजे आपल्या हातात काय येतं? प्रारब्ध. किंवा हे प्रारब्ध संचित हे संपवायला पाहिजे. मग हे कसं संपणार? न संपण्यासाठी मार्गही सांगितलंय संतांनी. त्यांनी मार्ग सांगितलाय.
हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील दयाशी क्षण मात्रे. हरी उच्चारण म्हणजे जसं जसं देवाचं नामस्मरण कराल तशी तुमची पाप पुण्याची कर्म जी आहे ती नाश पावत जातील. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील दयाशी क्षण मात्रे. किंवा 18व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलंय, सर्व धर्म परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहं ता सर्व पापेभ्या मोक्षिच्छामि मा शुच. म्हणजे सर्व धर्म परित्यज्य, हा धर्माचा त्या धर्म सगळं सोडून दे, जाती धर्म सगळं सोडून दे. सर्व धर्म परित्यज्य माम एक शरण, सगळं काय धर्म जात सगळं मीच आहे. माम एक शरण, मला एका शरण घे. या सगळ्याचा त्याग कर. अर्जुनाला जेवढी सांगितलं त्याने अनेक शंका विचारल्या गीतेमध्ये. हा संवाद आहे, गीता या अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद आहे. तर अनेक प्रश्न अर्जुनाने विचारले भगवंताला, हे असं कसं, ते कसं, मन किती चंचल आहे त्याला कसं थांबू, हे कसं होईल, तुझं रूप म्हणजे विश्वरूप दाखवलं, सगळीकडे तू भरलेला आहेस, मग माझ्यात पण, असे अनेक प्रश्न विचारले. शेवटी भगवंताने सांगितलं का सगळं सोडे, काही विचारू नको, मनामध्ये शंका नको. माम एक शरण व्रज, मग मी काय करेन, अहं त्वा सर्व पापेभ्या मोक्ष इच्छामि, मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन, असं अर्जुनाला सांगितलं. म्हणजे शेवटी जर पापाची मुक्तता व्हायची असेल तर भगवंताच्या नामाचा आधार घ्यायला पाहिजे. ती जर नाश पावली किंवा त्यांना जर संपवायचं असेल तर ते संपवण्यासाठी काय करायला पाहिजे, तर भगवंताच्या नामाचा आधार घ्यायला पाहिजे. हा एक उपाय आहे बस. आणि म्हणून तर सगळे बघा, तुम्ही साधू लोक असतात त्यांना दुःख कमी आहे. आमचे वारकरी बघा 20-20 दिवस चालतात पण एखादा ताप येत नाही, डोकं दुखत नाही. म्हणजे एखादा वारकरी वारीतनं परत आलाय का, आम्हाला थंडी बसली, ताप आला, असं तरी बरं, पण त्या पावसात चालत असत पण त्यांना काही होत नाही. काय मागे पुढे उभा आणि सांभाळता आली आघात आणि वाऱ्या. तो भगवंत त्यांना मागे पुढे त्यांचं संरक्षण, जेवढं देवाचं नामस्मरण करा तेवढा देव तुमच्या जवळ असतो. जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम, प्रमाण केले. जेथे माझे नाम जिथे घेतलं जातं तिथे मी असतो. तो मी वैकुंठी नसे, माऊली ज्ञानेश्वरांनी वर्णन हेच सांगितलेलं आहे. तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुकुंभी नसे, म्हणजे सूर्यामध्ये पण मला अस्तित्व नसेल. योगियांची हृदय उमरडोली जाय, योगियाच्या हृदयामध्ये पण नसेल. पण मला जर शोधायचं असेल, पण तयापासी पांडवा, म्हणजे पांडवांना सांगतात मला जर शोधायचं असेल तर कुठं, तयापाशी पांडवा हरवला दिवसावा जेथ नाम घोष बरवा करते माझा. म्हणजे मला जर तुम्हाला शोधायचं असेल तर कुठे, माझा जिथे नामघोष, माझ्या नामाचा जिथे घोष चाललेला असेल, माझा नामोच्चार जिथे करत असतील तिथे जाऊन मला शोधा. तयापासी पांडवा हरवला, मी जर हरवलो असेल, तयापासी पांडवा हरवला दिवसावा जेथे नाम घोष बरवा करते माझा. माझा जिथे नाम घोष चाललेला असतं तिथे माझं अस्तित्व असतं. नारदाने वाद येथे मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठन्ति नारदा. नारदाला सांगितलं माझे भक्त माझं जिथे गायन करतात तत्र तिष्ठन्ति नारदा, मी तिकडे उभा असतो. म्हणजे देवाला देवाचं नाम भक्ती ही आवडते. म्हणून जिथे नाम देवाचं असतं तिथे देवाचं अस्तित्व असतं, आणि जिथं देवाचं अस्तित्व असतं तिथे सुख असतं, तिथे दुःखाचा लपेश नाही. म्हणून मग आपल्या आयुष्याचं सार काय, तर देवाला शरण जाणं. देवाला शरण जाणं, तुम्ही म्हणाल देवाला शरण म्हणजे काय, देवाला शरण जाणं म्हणजे एवढंच करा, सोपं आहे. भगवंत इथे आहे याचा आठवण ठेवा. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. ते एवढं लक्षात ठेवा का इथे मला परमेश्वर आहे आणि मी जे काय करतो ते तू बघतोय. एवढी जरी आठवण ठेवली ना तरी आपल्याकडनं वाईट कर्म घडत नाही. तर साधा उपवास धरला ना तरी आपण म्हणणार नाही माझा उपवास आहे, मी आज काय वाईट करणार नाही, खोटं बोलणार नाही. हे लगेच शुद्धता येते, चित्तशुद्धी, ते लगेच होतं, लगेच फरक पडतो. तसं जर आपण असा विचार केला का हा भगवंत इथे आहे आणि तो मी जे काय करतो ते बघतोय, मग देव जर बघत असेल तर भीती नाही वाटत. साधं नुसतं बाप बघत असेल तर पोरगा लगेच सिगारेट टाकतो, बापाला म्हणजे सिगारेट फेकून देतो का, आदर आहे बापाचा. मग जर देव समोर आहे असं बघितलं का, देव इथे बघतो बोलल्यानंतर कोणाची हिंमत होईल का वाईट कर्म करण्याची. नाही, आपल्या फार वाईट कमी कर्म होतात, वाईट कर्म होतात.
म्हणून देवाचं अस्तित्व जाणारा पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, या सृष्टीमधला करता करविता भगवंत आहे. भगवंत या दोन गोष्टीवर याला म्हणतात श्रद्धा. श्रद्धा असायला पाहिजे म्हणजे काय, ह्या दोन गोष्टी. एक भगवंत इथे आहे आणि तो सगळं बघतोय आणि जे घडतंय हे सगळं भगवंत करतो. तुम्ही म्हणा असं कसं भगवंत करतो, मी जर काय केलं असेल, आता मी प्रवचन केलं हे का भगवंताने केलं? अरे भगवंतानेच केलं. का नाही? कारण मला त्याचं जर अस्तित्व नसेल तर माझं तोंडच उघडणार नाही. तो जर इथे नसेल, ते चैतन्य इथं नसेल, ती चेतन शक्ती ज्याला म्हणतो आपण, चेतन म्हणजे या इंद्रियांना चेतना देणारा तो चेतन. या इंद्रियांना ऍक्टिव्ह करणारा त्याला चेतन म्हणतात, त्याला चैतन्य म्हणतात. तर ही तो इथे चालवतो, तो हे यंत्र. मला सांगितलं ब्राह्मयन सर्व गुणांनी यंत्र गुणांनी, म्हणजे इथे बसून तो हे यंत्र चालवतो. तो हे यंत्र चालवतो म्हणून तोंडातून आवाज येतो आणि म्हणून बोलू शकतो. तो हे चालवतो म्हणून माझी बुद्धी चालते, म्हणून हे उच्चार सुचतात. तो जर चालवत नसेल तर काय करणार? तो जर गेला, मला म्हणजे विचार साधा सिंपल विचार करा. मृत देह आणि जिवंत त्याच्यात फरक काय आहे? एकामध्ये चेतना, एकामध्ये नाही. मेलेल्या मुर्द्याला त्याला पण सगळे अवयव असतात, डोळे उघडे असतात, कान असतात, हात असतात, पाय असतात, काही करू शकत नाही, बोट पण हलवू शकत नाही. पण मग त्याच्यात याच्यात फरक काय? आपण म्हणतो आत्मा गेला, प्राण गेला, जीव गेला, काही म्हणा त्याला, पण तोच तो देह. तो जोपर्यंत आहे, गेला तो गेला म्हणतो. तो गेला म्हणजे कोण गेला? सगळ्यांना फोन करून म्हणतो अरे अमुक अमुक गेला. अरे तो गेला कुठे? तो समोर आहे, तुमच्या पडलेला आहे. तरी तुम्ही गेला म्हणून फोन करताय. मग तो गेला तर कोण? त्याचा शोध घ्या. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हा मी कोण आहे? तो कोण आहे मी? सो अहम. आपण म्हणतो सोहम. सोहमचा अर्थ काय? सहा अहम. सोहम म्हणजे सहा, म्हणजे तो. अहम म्हणजे मी, तो मी आहे. सहा अहम सोहम. तर सोहम जप करतो म्हणजे काय? तो मी आहे, म्हणजे त्याचं स्वरूप मी आहे, ह्या जप करतो. तर तो इथे आहे म्हणून हे चालू. म्हणून संसार चालवणारा, या सृष्टीमध्ये सगळं घडवणारा तो आहे. त्या वृक्षामध्ये पण तो आहे. जोपर्यंत त्या वृक्षामध्ये तो आहे, तोपर्यंत तो हिरवागार असतो. जेव्हा भगवंत त्याच्यातून अस्तित्व निघून जातं तेव्हा तो सुकतो. झाड सुकलं, त्याची फलं त्या पानांसाठी कोमेजून जातात. त्याचं भगवंताचं अस्तित्व निघून त्याच्यातलं जो हिरवेपणा आहे, त्याच्यातलं जे सौंदर्य आहे, त्या फुलातला जो गंध आहे, तो भगवंत आहे. ते भगवंताचं अस्तित्व. म्हणून या सृष्टीमध्ये कणाकणामध्ये तो भरलेला आहे. ही श्रद्धा आहे. ही श्रद्धा आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. तो कणाकणामध्ये भरलेला आहे. कुलकर्णी साहेब 8 वाजले, म्हणजे तुमची परवानगी असेल तुम्ही चालू ठेवेल, मला काही चालू. धन्यवाद. त्या सृष्टीमध्ये कणाकणामध्ये ही श्रद्धा असायला पाहिजे. लक्षात घ्या, ही भक्ती आहे. बाकी तुम्ही अगरबत्ती ओवाळता किंवा आरती करता का सोन्याचा मुकुट दिला देवाला म्हणजे देव खुश होतो असं नाही. इनफॅक्ट जेव्हा सोन्याचा मुकुट तेव्हा देव हसतो. तो म्हणतो अरे हे तुला मी दिले तर माझंच मला तू देतो. कबीर म्हणतात मेरा मुझमें क्या है. कबीर म्हणतात मेरा मुझमें क्या है, जो है सो तो. जे दिलंस ते तूच दिलेस. मेरा मुझमें क्या है, जो है सो तो. तेरा तुझको देने में क्या ताकत है? वो तू दिलेलंच तुला देतोय. माझ्याकडे काय, मी जन्माला आलो काय घेऊन आलो? काही नव्हतं. याच्यानंतर जे दिलंस ते तूच दिलंस, मग तुझंच तुला देतो. मग जे देवाने दिले तेच त्याला दिले, तो हसणार नाही का? त्याने तो प्रसन्न होईल का? जे देवाला आवडतं ते त्याला द्या. देवाला काय आवडतं? अरे माझी आठवण ठेव. देव म्हणतो माझी आठवण ठेव. आठवण ठेव. देवाला अर्पण करणं किंवा देवाला स्मरण किंवा देवाची भक्ती करणं म्हणजे काय? मी तर म्हणतो हे सगळं काही करू नका. पूजा पाठ वगैरे काही करायची गरज नाही. प्रत्येक कर्म करताना नुसतं मनामध्ये आपण जर आठवण ठेवली तर देवा हे तुझ्यामुळे करतो. प्रत्येक कर्म, डोळे उघडले तुझ्यामुळे उघडले, बोलतो तुझ्यामुळे बोलतो, खातो तुझ्यामुळे, पचतो तुझ्यामुळे पचतो, हे सगळं करतो हे तुझ्यामुळे करतो. एवढी जरी आठवण क्षणाक्षणाला ठेवली, अजून काय पाहिजे? एवढी जर आठवण तर क्षणाक्षणाला 24 तास आपल्या मनामध्ये किंवा देवाचं अस्तित्व राहील. आणि 24 तास देवाचं अस्तित्व संपलं, तोच मोक्ष आहे.
24 तास जर मनामध्ये देव राहिला तर दुसरं काही येणारच नाही. 23 तास देवाकडे लक्ष लागलं आपलं तर लक्ष दुसरीकडे विचलित होणारच नाही. बस ही जबाबदारी आहे. जे पूजा करतो किंवा काय अजून मोठे अजून कीर्तन प्रार्थना काय आपले समारंभ करतो, ही पूजा नाही. पूजा मनाने करायची. मनाने पूजा झाली पाहिजे आणि मन देवाकडे लागलं पाहिजे. मन जेव्हा देवाशी एकरूप होईल तेव्हा हे सगळं घडतं. आणि जेवढं तुमचं एकरूप होईल तेवढा तुम्हाला आनंद मिळेल. कारण देव हाच आनंद आहे. आनंद हा देवाचा पर्यायी शब्द आहे. सच्चित आनंद असं त्याला म्हणतात. सच्चिदानंद. सच्चिदानंद भगवान म्हणजे काय? सच्चित आणि आनंद असे 3 गुण भगवंताचे आहेत. सत्य म्हणजे तो सत्य आहे. या विश्वातलं एकच सत्य आहे, बाकी सगळे नाशवंत आहे. अविनाशी सत्य तत्व एकच आहे, ते म्हणजे भगवंत या विश्वात. म्हणून त्याला सत आणि चित. चित म्हणजे चेतन. चेतन म्हणजे या विश्वामध्ये जे जे काही दिसतं त्याला चेतना देणारं, ऍक्टिव्ह करणारं काय आहे तर ते ईश्वर तत्व आहे, भगवंताचं तत्व आहे. हे जे काही सृष्टीचे व्यवहार चालले हे चालवणारा भगवंत आहे. भगवंताची शक्ती आहे त्याच्यामध्ये, म्हणून ते चालतं. हा माईक आहे. हा माईक नुसता असा ठेवला तर त्याच्यात नाव येईल का? नाही. मग काय करावं लागतं? त्याला चेतन तत्वाची जोड लागते. ती कशी लागते? मग माणूस येतो, त्याला जोडतो. माणूस हा चेतन आहे तर तो जोडतो, तिकडे बटन ऑन करतो, तेव्हा माहिती आवाज येतो. जे याला चेतनाची ज्या साथ लागते, जड आहे त्याला चेतन असेल तर ते चैतन्य होतं. म्हणून भगवंताशिवाय कुठलीच गोष्ट चालत नाही या सृष्टीमध्ये. लक्षात घ्या. बरेच जणांची शंका आहे, अरे संसार भगवंत कसा चालवतो? असा चालवतो. विचार केला काय आपण करू शकतो? अरे आपला केस पण आणू शकत नाही. आपलं काय आहे म्हणजे या शरीराचं तुमचं काय? तुम्ही म्हणता माझं शरीर काय? तुमचं या शरीरामध्ये काय? जेव्हा माझं म्हणतं तेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे व्हायला पाहिजे ना. मी जर म्हणालो माझा नोकर आहे तर त्या नोकराला सगळं माझं ऐकायला पाहिजे. मी सांगितलं बस तर बसायला पाहिजे. मग जर माझं शरीर म्हणालो तर मी असं म्हणू शकेल माझ्या शरीराने म्हातारा होऊ नये, तरुणच राहायला पाहिजे. होईल का? होतं ना, म्हातारा होतं ना. मी म्हणेन माझ्या केस, डोक्यावरचे केस माझे आहे, पांढरे होता कामा नये, टक्कल पडता कामा नये. होईल का? नाही होणार. तोंडातले 32 दात माझे आहेत, एक पण पडता कामा नये. मी त्यांना आज्ञा करतो माझे, माझ्या शरीराचे थांबतील का? अरे वय झालं का कळतात नाही एक एक एक. हे काही नाही, आपलं काही नाही आहे. हे पंचमहाभूताचं आहे, भगवंताने दिलेलं आहे. पंचभूताचं शरीर आहे. आणि लक्षात ठेवा या शरीरा एवढं श्रेष्ठ या सृष्टीमध्ये दुसरं काही नाही असं माऊली म्हणतात. सकल जन्माच्या शेवटी मनुष्य देह लागे दिठी, या वाचून उत्तम किरीटी म्या निर्मिली नाही असं माऊली ज्ञानेश्वरांचं वर्णन आहे. ते म्हणतात तर या वाचून किरीटी म्हणजे अर्जुना ह्या मनुष्य देहासारखं उत्तम किरीटी मी निर्मिली नाही. या मनुष्य देहासारखी निर्मिती, उत्तम निर्मिती या सृष्टीमध्ये मी केली नाही. मग या मनुष्य देहामध्ये उत्तम काय आहे तर उत्तम हे आहे का त्याच्यामध्ये भगवत प्राप्ती करण्याची शक्ती आहे. भगवंताने दिली, ज्ञान दिलंय. आहार निद्रा भगवंतामध्ये सांगते आहार निद्रा भयमैथुनांचं सामान्य येतात पशुभी नरा ज्ञानोही त्याच्या मादीचो विशेषो ज्ञानीने हिना पशुभी समान असं म्हणते. भागवतकार म्हणतात का आहार निद्रा भय मैथुन हे पशुभी काय आहार निद्रा भय मैथुन असं सामान्य येतात पशुभी नरा हे समान आहे. म्हणजे पशुला आणि माणसाला हे सारखं दिले ज्ञान भगवंताने. कसं? खाणं पिणं हे पाण्याला पण कळतं, भूक लागली जेवायला पाहिजे. आहार निद्रा झोपणं, आराम करणं हे प्राणी करतात ना, प्राणीही झोपतात. ते माणसाला ज्ञान आहे तसं नाही आहे. आहार निद्रा भय, भय हे प्राण्यांना पण आहे. आपल्याला भीती वाटते सर्पाची, वाघाची, ती त्यांनाही वाटते त्यांचा शत्रू आल्यानंतर. आहार निद्रा भय मैथून, मैथून प्रजोत्पादन करणं हे त्यांचंही आहे, आपलंही आहे. हे सामान्य येतात पशुची नरा. पशु आणि नर यांना सारखंच दिलंय भगवंताने ज्ञान. मग विशेष काय दिलंय? ज्ञानोही तेषां अधिको विशेषो म्हणजे या मनुष्य देहामध्ये भगवंतानी जी बुद्धी दिली, ज्ञान दिलं हे विशेष दिलंय. ज्ञानोही तेषां अधिको विशेषो ज्ञानेन हीनः पशुभी समान. म्हणजे हे जर ज्ञान त्यांनी जर वापरलं नाही
हे भगवंताने विशेष ज्ञान दिलंय. काय आपल्याला कळतं चांगलं काय वाईट काय, काय पाप काय पुण्य काय याची जाणीव आहे. त्यांना कळतं का? नाही कळत. म्हणजे जर गाडी समोर रेडा उभा असेल रस्त्यामध्ये, आपण म्हणतो त्याला आरटीओ, तर तो गाडी आली तर पळत नाही का? त्याला कळतच नाही, ज्ञान नाही. काही समोर टाकलं, कागद टाकले तरी काही प्राणी खातात का? कळतच नाही ना त्याला. ज्ञानच दिलं नाही भगवंतानी. आपल्याला काय दिलं तर असं नसलेलं दिलं काय अशुद्ध झालेलं दिलं तर खाऊ का? नाही. आपल्याला कळतं हे वाईट आहे, हे भगवंतानी ज्ञान दिलं. ते ज्ञान कशासाठी दिलंय? हे खाण्यापिण्यासाठी नाही दिलं, हे अशासाठी का त्याच्यासाठी सत्कार्य करा, का चांगलं कर्म करा आणि भगवंताशी नातं जोडा, याच्यासाठी हे दिलंय. ज्ञानवितेशा मालिके विषय ज्ञानने हा पशुनी समान. जर त्याचा जर तुम्ही उपयोग जर हेच करण्यासाठी करत असाल, हा निराळ भयभीतून एवढ्यासाठी जर त्याचा उपयोग त्या ज्ञानाचा करत असाल तर तुम्ही पशु समान असाल. पशु आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? माणूस म्हणून आपण वेगळं काय केलं? त्यांच्यासारखा त्यांचाही संसार आहे, त्यांचीही मुलं आहेत पशूंची, म्हणून ते म्हणतात पशुनी समान. ज्ञानाने हे ना हा पशुनी समान. जर काही विशेष केलं, मला सगळं परोपकार करणं हे कोण माणूस प्राणी करेल का? नाही. परोपकाराय इदम शरीरम असं म्हटलंय. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गो, परोपकाराय इदम शरीरम. हे जे शरीर दिलंय भगवंताने हे परोपकारासाठी दिलंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुकामध्ये फार थोडा तरी परोपकार. अरे माणूस म्हणून जन्माला आलास तर थोडा तरी परोपकार, दुसऱ्याचं दुःख जा, दुसऱ्याच्या मदतीला जा. हे का कर? कारण तू माणूस आहेस आणि माणूसच हे करू शकतो. विशेष ज्ञान, अशा अनेक गोष्टी विशेष दिल्या. हसणं, दुसरा कोण प्राणी हसू शकतो का? माणूसच असतो. बोलणं माणूसच करू शकतो. उभारणं माणसालाच उभं राहता येतं, म्हणून ते इलेक्शनला उभा राहतो. या गोष्टी आहेत, ह्या माणसालाच भगवंताने दिल्या, मनुष्य प्राण्याला दिले. म्हणून हा विशेष आहे. ज्ञान ही देशा विशेष, विशेष ज्ञान दिले भगवंताने. आणि या विशेष ज्ञानामध्ये ह्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला भगवंताला जोडण्यासाठी करायचा आहे. अरे असं म्हणजे ह्या एका विचारवंताने म्हटले, किती छानचं आयुष्य असतं, आज असतं तर उद्या नसतं, म्हणून ते हसत हसत जगायचं असतं. हरिवंश विचारांची एक सुंदर कविता आहे. ते म्हणतात, जिंदगी एक रंगमंच है यारो, जिंदगी एक रंगमंच है यारो, यहाँ हर एक को नाटक करना पड़ता है. सगळ्यांना ऍक्टिंग करायला लागते. कभी किसी ने पूछा कैसे हो, तो अच्छा क्या है, खुशी में हो करके कहना पड़ता है. उत्तर काय देतो? प्रत्येक खरोखर खुशी में असतो का? खरोखर मजे में हो करके करना पड़ता है. खरोखर मजेत असतो का तो? म्हणजे नसला तरी घरात दुःख, म्हणजे बायकोशी भांडून आला असेल तरी म्हणतो मजे में हो. खरं तर डोक्यामध्ये हुशार असतात आणि दुःखी असतो. म्हणजे हे नाटकच आहे. प्रत्येक माणूस हा आयुष्यात मध्ये नाटकच करत असतो, खरं काहीच नसतं त्याच्यात. पुढे म्हणतात ते, माचिस की जरूरत नहीं पड़ती यहाँ. हरिवंश म्हणतात, माचिस की जरूरत नहीं पड़ती यहाँ आदमी आदमी से चलता है. आग लावायची गरजच नाही, एकमेकाशी एवढे जवळ असतात. म्हणजे हा माणसाचा स्वभाव आहे. म्हणून जे काय आयुष्य दिले काही क्षणाचं असतं ते हसत हसत खेळा, चांगले विचार करा, चांगली बुद्धी ठेवा, भगवंताशी नातं जोडा, तर त्याचा फायदा आहे. परत हा जन्म गेल्यानंतर दुसऱ्या जन्मामध्ये हे साधता येणार नाही. मनुष्य जन्म गेल्यानंतर परत देवाशी नातं जोडणं नाही. मग तुम्हाला फक्त त्या भोग योनी आहे. इतर ज्या आहेत 99 लक्ष किती 84 83 लक्ष 99,999 योनी उरलेल्या ज्या आहेत त्या सगळ्या भोग योनी. भोग योनी याचा अर्थ काय? त्यांना दोनच कर्म असतात. त्यांचं संचित साठलेलं पाप पुण्याचे भोग आणि प्रारब्ध, त्याच्यातून भोगाला आलेले जे कर्म असतात ते, बस. म्हणजे क्रियमान किंवा पुरुषार्थ कर्म त्यांना नाही. म्हणजे ते येईल वाट्याला सुख दुःख ते भोगत राहणं एवढंच असतं. मग कुत्र्याच्या जन्मात त्याला कोणी दगड मारतं, काही करतात, काय बोलताय, भूक लागली सांगता येत नाही, बैलाला सांगता येत नाही, म्हणजे किती मारलं तरी सहन करावं लागतं. तो सांगत नाही का मला दुखतं म्हणून, नाही सांगता येत. पाय मोडला, जखम झाली, सांगता येत नाही मला डॉक्टरकडे घेऊन जा. सगळे दुःख आहेत त्या योनीमध्ये, या जन्मामध्ये ही सगळी दुःख आहेत. मनुष्य योनी जशी आहे का तिथे तुम्ही तुमचा प्रतिकार करू शकता, तुमचं संरक्षण करू शकता. तर हे एका जन्मामध्ये सगळं साध्य आहे आणि म्हणून त्याला महत्व आहे.
म्हणून सगळे ऋषीमुनी संत साधू हे सगळे येऊन तुम्हा आम्हाला सगळ्यांना उद्देश करत असतात. अरे साधा, काहीतरी साधना करा, काहीतरी भक्ती करा, भगवंताशी तुमचं नातं जोडेल असं काहीतरी करा. जेवढं भगवंताचं करा तेवढी भगवंत तुमच्यावर कृपा करतो, असं गीतेमध्ये भगवंताने वचन दिलंय. यो यथा मां प्रपद्यन्ते तां तथा भजाम्यहम् मम वर्तयन्ते मनुष्या पार्था सर्वशः. यो यथा मां प्रार्थयन्ते, यो यथा मां भजन्ति तां तथा भजाम्यहम्. म्हणजे यो यथा मां भजन्ते, जो जेवढी माझी भक्ती करतो किंवा जो जशी माझी यथा जशी माझी भक्ती करतो तां तथा भजामी, तेवढीच मी त्याची आठवण करतो, तेवढंच मी त्याची भक्ती करतो, तेवढंच त्याच्यावर कृपा करतो. यो यथा मां भजन्ते तां तथा भजामी, मी तेवढंच त्याच्यावर प्रेम करतो. म्हणजे जर मला सांगा, भगवंत कृपा कोणावर करतो? पाऊस सगळीकडे सारखाच पडतो, पण पीक कोणाच्या शेतामध्ये येतं? जो कष्ट करतो त्याच्यावर, जो शेतकरी कष्ट करतो त्याच्यावर भगवंत, म्हणजे भगवंत पाऊस सगळीकडे सारखा, भगवंताची कृपा सगळ्या प्राण्यांवर सारखी असते. म्हणजे तो चोर असेल, त्याला शिव्या देणार असेल तरी भगवंताची कृपा आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? अरे त्या जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याचा श्वास चालवणारा कोण आहे? ठीक आहे, तो थांबवतो का? एखादा देवाला शिव्या देतो म्हणून देवाने त्याचा श्वास चालवणं थांबवलं का? नाही थांबवलं. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत 24 तास दररोज ड्युटी करतोय, तुमची सेवा करतोय, असा भगवंत आहे. तो जर त्याने थांबवला तर 5 मिनिट पण राहत नाही. 5 मिनिटात लगेच एनजीओ मध्ये ऍडमिट करावं लागतं, लगेच उचल. जर काही थांबवलं श्वास घेणं सोडणं, हे जर भगवंत हा करत असतो म्हणून आपण म्हणतो श्वासावर लक्ष ठेवा, ज्ञान करताना श्वासावर का? तोच भगवंत आहे. तो श्वास चालवणारा भगवंत आहे. तो येतो कसा, जातो कसा, हे बघा. हा चालवणारा कोण आहे ते बघा, तोच आहे. तर हा जो चालवणारा भगवंत आहे, हा कधीपासून चालवतो? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत क्षणभर सुद्धा थांबत नाही. ते काय करतो? तुमची आमची सेवा करतो. तो तुमची आमची सर्व भूतमात्राची सेवा करतो. सगळ्या या सृष्टीमध्ये असलेल्या भूतमात्रांचा श्वास चालवणार, किडा असला तरी त्याचा श्वास चालवण्याची हे सगळी जबाबदारी भगवंताची, भगवंत चालवत असतो. मग जो एवढी आपली सेवा करतो त्याला एकदा का आपल्याला सकाळ संध्याकाळ आठवण करता येत नाही? एवढीशी पण देवाची आठवण करता येत नाही, एवढी कृतज्ञताने आपल्याला ठेवता येत नाही. मग एवढं जर ठेवत नसेल तर आपल्याला कृतज्ञ कसं म्हणावं? कृतज्ञ कसं म्हणता येईल? म्हणून भगवंताशी कृतज्ञ राहा आणि त्याला समर्पित करा. तर देवा तुझ्यामुळे सगळं चाललंय. खाल्लेलं रात्री काय 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 खाऊन झोपतात, सकाळी उठलेलं सगळं पचलेलं असतं. कोण पचवतो? तोच पचवतो. आतमध्ये ते यंत्र चाललंय ना, ते पचवत असतो. त्याला आपल्याला कृतज्ञता ठेवायला नको का? त्याला समर्पण करायला नको का? एखाद्याने आपल्याला थोडंसं काम केलं तर लगेच आपण तुझ्यामुळे झालं, अहो तू एवढे राहून आलास म्हणून झालं. म्हणजे एकदा थोडीशी मदत केली तर लगेच आपण त्याला समर्पित करतो, त्याचे आभार मानतो, शरण जातो. मग जो देव आपला आयुष्यभर आपलं शरीर चालवतो, आयुष्यभर आपली सेवा करतो, त्याला शरण द्यायला नको का? त्याला किती कृतज्ञ व्हायला पाहिजे हे करायला पाहिजे. पण कबीर म्हणतात, जब तक है जिंदगी फुर्सत नहीं काम से, बस थोड़ा सा समय निकाल कर हरि भजन कर प्यार से. म्हणतात जब तक है जिंदगी फुर्सत नहीं काम से, तोपर्यंत फुर्सत नाही कोणाला, कोण कोणाला काही विचारत नाही, तोपर्यंत कोणी. आणि म्हणून सगळे दुःखी, कारण आपण देवाचं आठवणच करत नाही. जो करता करवीत आहे त्याला आठवतच नाही, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे. आणि हे दुःख देणारा मन आहे. कबीरांचं सुंदर सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे ऐकलेला असेल. कसं म्हणजे सगळे दुखी आहे. जो देखो वो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जोगी दुखिया, जंगम दुखिया, तपस्वी को दुख दुगुना रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, हे सगळे दुखी आहे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर संन्यासी रे. साच कहूं तो सब जग दुखिया, सुखिया कोई नहीं रे. कोणी सुखी नाही इथे.
कबीर शेवटी म्हणतात, सुख देवने दुःख के कारण उदरी माया त्यागी. म्हणजे उदरामध्ये 12 वर्ष राहिले, बाहेर झाले नाही. व्यासांचे पुत्र शुक, हे शुक मुनी हे 12 वर्ष आईच्या उदरामध्ये राहिले, जन्माला झाले नाहीत, बाहेर झाले नाहीत उदरातून. का? कारण त्याला भीती वाटत होती, माया या संसाराची सुख दुःखाची भीती वाटत होती, या मायेची भीती वाटत होती. उदरी माया त्यागी, म्हणजे उदरामध्येच त्यांनी त्याग केला या मायेचा, मला नाही मायेत जायचं. शुकदेवने दुःख के कारण, या दुःखाला भिवून उदरी माया त्यागी रे. कहता कबीर वो नहीं दुखिया, कहता कबीर वो नहीं दुखिया जिसने मन को जीता रहे. सार सांगतात सगळ्याचं. कोण सुखी? जिसने मन को दुखिया, सुखी जिसने मन को जीता रे. ज्याने मनाला जिंकलं तो सुखी. म्हणजे हे सुख दुःख काय आहे? मनाची अवस्था. मनामुळे बाकी सगळे रागा दुखिया, प्रजा दुःख, कोणाला दुःख नाही. अंबानीला दुःख नाही का? त्यालाही दुःख आहे. परवा माझा एक क्लायंट आला सांगतो, म्हणजे माझे 1.25 कोटी त्यांनी डुबवले, दिलेच अंबानी. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्यांचं आणि तो शेवटच्या बिलाचे राहिलेले पैसे दिलेच नाही. चुकी आहे का? कोणी चुकी नाही आहे. आज त्यांची दुःख मोठी आहेत, आपली छोटी आहे. पण दुःख नाही असं नाही आहे. संसारामध्ये दुःखाचा किंवा सुखाचा विचार करणं हे महत्त्वाचं आहे. इंगलाच्या अंथरुणी जो निजीला निद्रा सुखाची कशी तयार. जे संसारात सुख शोधणं म्हणजे इंगळाच्या अंथरुणावर झोपणं आणि सुखाची निद्रा लागण्याची अपेक्षा करणं सारखं त्याच्यासारखं आहे. दर्दूर शेषफणीचे छाये बैसुनी सुख पावेल काय. दर्दूर म्हणजे बेडू, शेषफणी म्हणजे नागाच्या फण्याखाली जर बेडू बसला आणि तो सुखाने राहील असं त्याला ठेवेल का सुखाने? तो नाही ठेवणार. तसं आपण नागाच्या फण्याखाली संसारात म्हणजे नागाच्या फण्याखालीच आपण बेडू पाहतो. नागाच्या फण्याखालचे एवढं दुःख जवळ आहे आपल्याला, आणि देव एवढा जवळ असून आपल्याला दिसत नाही. जवळ देव एवढा असेल, जवळ इथेच आहे ना. जरा अंतर्मुख झालं तर देव जवळ आहे, पण आपण देवाला बाहेर शोधतो, बाहेर शोधतो. जनाबाईने सुंदर वर्णन केलं. त्या म्हणतात, पाणी में मीन प्यासी, सुनलेलं आहे तुम्ही? पाणी में मीन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी. आत्मज्ञान बिन नर भटकत आहे कहाँ मथुरा काशी. म्हणजे पाणी में मीन प्यासी, मासा पाण्यामध्ये तहान लागली, पाण्यात राहून पाण्याला म्हणजे तहान लागली, पाणी पाहिजे त्याला, असं जर कोणाला सांगितलं तर हसायला येईल ना. जनाबाई म्हणतात मला हसायला येतं, पाणी में मीन प्यासी. अरे तो पाण्यातच आहे, त्याला तहान लागली, पाणी शोधतोय. आपली अवस्था ते वर्णन, आपली अवस्था अशी आहे. देवाजवळ राहून देवाला शोधतोय. जसं पाण्यात राहून मासा पाण्याला शोधतोय, तसं आपण देवाजवळ राहून देवाला शोधतोय. त्याचं कारण काय म्हणतात, आत्मज्ञान बिन नर भटकत आहे कहाँ मथुरा काशी. आत्मज्ञान म्हणजे आपल्या स्वतःच्या परमेश्वराचं ज्ञान. आपला जो आत्मा आहे तो भगवंत आहे, त्याचं ज्ञान नाही. मग ते आत्मज्ञान बिन त्याच्या कहाँ भटकत आहे कहाँ मथुरा, नर भटकत आहे कहाँ मथुरा काशी. मग आपण शोधतो कुठे देवाला? मथुरेला जा, काशीला जा, वृंदावनला जा, पंढरपूरला जा, तिकडे देव, तिकडे देवाचा शोध घेतो. तिथे नाहीच आहे, देव तुझ्या जवळच आहे. जसं त्या पाण्यामध्ये पोहणारा मासा म्हणजे तोंड उघडं ठेवून असं पाण्यात पाणी शोधत असतो. बघा, पोहताना मासा जर कधी बघितला असतं पाण्यामध्ये तर त्याचं तोंड वर असतं आणि असं उघडं असतं. तो तोंड हलवत 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 पोहत असतो. का? त्याला तहान लागलेली असते आणि पाणी शोधत असतो. जर त्याला पाणी प्यायचं असेल तर काय करायला पाहिजे? जर अंतर्मुख झाला, खाली मान केली तर त्याला पाणी मिळेल, पण तो बाहेर शोधतो, पाणी बाहेर शोधतो. तसं देव आपल्या जवळच आहे. जर अंतर्मुख झालं, बहिर्दृष्टी जी आपली बहिर्मुख दृष्टी आहे ती अंतर्मुख करा, देवाकडे वळवा. जी बाहेर आहे संसाराकडे जी दृष्टी आहे आपली, बाहेर दृष्टी, बाहेर देवाला बघतो, त्या संसारात देवाला बघतो, आतमध्ये शोधा, अंतर्मुख व्हा. आत्मज्ञान बिन नर भटकत आहे कहाँ मथुरा काशी. त्याचं ज्ञानच नाही आपल्याला, अज्ञान आहे म्हणून आपल्याला अज्ञानी म्हटलं, कारण त्याचं ज्ञानच नाही. देव इथे आहे त्याचं ज्ञानच नाही आपल्याला, आणि ते ज्ञान नाही. त्याच्यामुळे देवाचा शोध आपण बाहेर घेत असतो, बाहेरचे देवाला शोधतो.
तशी अवस्था आहे असे जनाबाई म्हणतात. म्हणून देवाला आतमध्ये शोधा, तुमच्या जवळच देव आहे. एवढ्या जवळ असून आपल्याला त्याची ओळख नाही आणि म्हणून आपण आयुष्यामध्ये दुःख भोगत असतो. सुख कुठे आहे? तुझे पाय सुख सर्व आहे. सुखा लागी करीशी तरमुळे तरी तू पंढरीशी जागी एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, असं म्हणले नामदेवा. तर आता अवघाच म्हणजे तरी तू पंढरीशी जागी एक वेळ, म्हणजे पंढरपूरला गेलो तर तू सुखी होतो का? मी तर 30-35 वर्ष जातोय अजून सुखी नाही झालं. तर पंढरी कुठली ही कळलं पाहिजे ना. पंढरी म्हणजे ते पंढरपूर नाही, देणं ही पंढरी, काया ही पंढरी आपण विठ्ठल. इकडे विठ्ठल आहे, तो विठ्ठल आहे खरा. तो जर भेटला मग तुझे पायी सुख, मग सुखा लागे करीसी तरी तू पंढरीची. ह्या पंढरीला जर गेलास ना तर तू सुखी होशील. त्या पंढरीला नाही सुखी होणार. त्या पंढरीला हजारो लाखो वारकरी जातात, कोण सुखी आहे जातात? कोणी नाही सुखी. अरे तो बरेच जण मला हसायला येतं. बरेच जण मी 40 वर्ष वारी करतो, मी पण सांगतो 35 वर्ष करतो. फरक काय पडला? 40 वर्षापूर्वी जेवढा राग येतो तर तेवढा सगळा येतो आता. काही फरक पडला की 40 वर्षापूर्वी जेवढा शिव तेवढा शिव येतो, तेवढाच राग करतो, तेवढाच भांडतो. आणि फरक काय पडला? 40 वर्ष पंढरपूर करतो, काही नाही पडलं. काही पडला नाही. का नाही पडला? ते खरा देव त्याला कळलाच नाही. खुश कुठे आहे? देवाच्या पायाशी, पण देव कुठे आहे तेच नाही. तुझे पायी तुका म्हणे काही न लगे आणि तर तुझे पायी सुख तू सर्व आहे. तुझे पायी सुख आहे, पण तो कुठे आहे? तो माझ्याकडे. तो कळलं पाहिजे, तो माझ्याजवळ आहे. देह देवाचे मंदिर आता कारे जाता राहुलात. तुकाराम महाराज म्हणतात तो तुमच्याजवळ आहे तर कारे जाता राहुलात शोधू नका, तुमच्याकडेच आहे. असं जर देवाजवळ राहिलं तर ते सुख आहे. आणि जोपर्यंत तिकडे जात नाही तोपर्यंत दुःखच दुःख आहे. बाकी सगळं दुःख आहे. जोपर्यंत देवाजवळ गेला, जेवढं देवाच्या जवळ जा तेवढे सुखी व्हा, तेवढे आनंदी व्हा. आणि त्याच्यापासून जेवढं दूर जाल तेवढं दुःख होईल, तेवढं दुःख आपल्या पदरात येईल. कारण देवाशिवाय दुसरा विचार करणं म्हणजे पाप पुण्य. चित्तामध्ये देवाशिवाय दुसरा विचार करणं म्हणजे ते कर्म घडतं. कर्म घडलं म्हणजे त्याचं पाप पुण्य घडतं. लक्षात घ्या. चित्तामध्ये देवाशिवाय दुसरा विचार येणं म्हणजे कसला येणार? संसाराचा म्हणजे चांगला असेल किंवा वाईट असेल, पापाचा असेल किंवा पुण्याचा असेल. म्हणजे जे काही आपण देवाशिवाय विचार करतो ते सगळं पाप पुण्य आहे. ते सगळं संचितात जातं, ते परत भोगाला जन्म घ्यावा लागतो. आणि म्हणून ते जन्माचे मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा, असं तुकाराम महाराज म्हणतात. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. आणि नरदेवी एवढी का हानी केली? कारण नरदेवाला आलात का परत तुम्ही कर्म करा, आणि कर्म केलीत का ते भोगण्यासाठी परत जन्म घ्यायला लागेल. परत तुम्ही कर्म करा, परत जन्म घ्यायला लागेल. पुनरपी जनन पुनरपी मरण या चक्रात गुंतून जन्म मरण चक्रावरी हे फिरती जीव कैसे, बहिर्मुख पशु पक्षी नर देव ऐसे. देव पण, स्वर्गातले देव पण या चक्रातच फिरत असतात. ते काय मुक्त नाही. स्वर्गातले देव नाही. लक्षात घ्या. आपण पण स्वर्गात जाऊन आलो. या 84 लक्ष योनीमध्ये देव योनी पण आहे. तर त्या 84 लक्ष योनीमध्ये फिरताना आपण हे स्वर्गातले देव झालो. आपण वरून अग्नी हे सगळे जन्म घेऊन आलो. इंद्रही झालो असणार काय नाही. हे सगळे जन्म आपण बघूया. हे 84 लक्ष योनीमध्येच त्याचा समावेश आहे. आणि म्हणून त्या जन्मात जाऊन आलो आपण जातो. पण तिथे पण मोक्ष नाही आहे ना. म्हणून लिहिताना आपण म्हणजे माणूस वारल्यानंतर म्हणतो स्वर्गलोकी जा. स्वर्गलोकी लिहू नका कधी. स्वर्गामध्ये सुखच नाही. तो इथून गेला आणि स्वर्गात जर त्याला पाठवला तर तो तेच करेल. इथं जे करत होता तेच करावं लागेल त्याला. तेच परत पाप पुण्य करेल आणि परत जन्म आहे. म्हणून स्वर्गलोकी कधी लिहू नका. वैकुंठवाशी लिहा. वैकुंठामध्येच आहे. वैकुंठामध्ये मायेचा आधिपत्य नाही. मायेचा अधिकार वैकुंठाला नाही. माया ही ब्रह्मलोकापर्यंत आहे. ब्रह्मदेवालाही माया आहे. ब्रह्मदेव पण मुक्त नाही. ब्रह्मदेवाला पण आपल्यासारखंच आहे. फक्त तो त्याचं आयुष्य भरपूर आहे. 17 परार्थ म्हणजे 2 परार्थ. एक परार्थ म्हणजे एकावर 17 शून्य एवढं आयुष्य ब्रह्मदेवाचं. पण त्याचाही अंत होतो आणि परत जन्म घ्यावा लागतो. ज्याला जन्म मृत्यू आहे त्याला माया आहे. त्याला मायेची बाधा आहे. म्हणून माया ही ब्रह्मलोकापर्यंत आहे.
ब्रह्मलोक हे सुद्धा मुक्त नाही, स्वर्गलोक तर आहेच आहे. म्हणून वैकुंठ भगवंतावर महाविष्णूच्या जवळ ते मायेचं का, कारण ती त्याचीच माया आहे, भगवंताचीच माया आहे. आणि म्हणून मग या मायेला जर हटवायचं असेल, याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, तर भगवंत एवढा ताकदवान असला पाहिजे तर तिला होऊ शकेल. एवढी ताकदवान आहे भगवंताची माया, म्हणजे ती शक्ती भगवंता एवढी आहे, ती भगवंता एवढी शक्तिमान आहे. मग त्या एवढ्या शक्तिमान मायेला जर हटवायचं असेल, त्याच्यातनं बाहेर यायचं असेल, तर मदत कोणाची घ्यायला लागेल? तिच्यापेक्षा जो ताकदवान आहे त्याची. मग तिच्यापेक्षा ताकदवान कोण आहे? भगवंत, त्याच्याशिवाय दुसरं नाही. म्हणून ममैव दूर दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया कठीण माम एव प्रपद्यन्ते मायाम येताम तरंती ते. भगवंताने गीतेमध्ये सांगितले माम एव म्हणजे मलाच, माझीच भक्ती जो करतो, माम एव प्रपद्यन्ते म्हणजे माझी जी प्रार्थना पूजा करतो, मायाम येताम तरंती ते या मायेतून तरुण जातात, ते या मायेच्या बाहेर जाऊ शकतात, दुसऱ्या कोणाची भक्ती करून नाही. माम एव माझीच भक्ती जे करतात तेच या मायेतून तरुण जाऊ शकतात, इतर कोणी जाऊ शकत नाही. मला वाटते बराच वेळ झाला आहे, तेव्हा आपण इथे थांबूया. कारण काय विषयच असा, ज्याला आवड असेल ना, मग त्याला बाहेर पडावं असं वाटत नाही. म्हणून तुम्ही इथे मला बोलवलं आणि ही सेवेची संधी दिली, त्याबद्दल मराठी मंडळाचे आणि त्याला कार्यकारिणीचे मनापासून आभार मानतो. म्हणजे बरीच दिवसाची इच्छा होती का इथे कार्यक्रमांचे सहकारी संजय, अशोक वगैरे हे सांगत होते, हे कमिटी मेंबर्स आहेत, ते मला सांगत होते सर तुमचा एक कार्यक्रम करायचा आहे. तर बरेच दिवसांनी हे काय, हे सुद्धा प्रारब्धाचा भाग आहे. जे कधी मिळालं तर सुख मानू नये, नाही मिळालं तर दुःख मानू नये. कारण असं समजा जर मिळालं तर तुमच्या प्रारब्धात आहे, नाही मिळालं तर तुमच्या प्रारब्धाचा भाग आहे, तुमच्या नशिबात नाही असं समजा. त्याचं सुख दुःख मानायची गरजच नाही. म्हणून मला कधीच वाईट वाटलं नाही. तुम्ही काय दिलं किंवा नाही दिलं काहीच फरक पडला नाही. दिलं आनंद, नाही दिलं तरी आनंद. म्हणून आज तुम्ही या योग घडवून आणला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. तुम्हा श्रोत्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तो शोणी मद द्यावे पसायला. जे कांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व सधर्म सूर्य पाहो, जो जे मानशील तो ते लावो. प्राणी गायत वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवरत भूमंडळी भेटो तया होता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पुरुषांचे, चंद्रमेघे लांछन. मार्कंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोय ठेवतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजितो आदिपुरती अखंडित, आणि गणतोपजीवे विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट जे होवावे जो, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसावो, येणे मरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे मरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे मरे ज्ञान देवो सुखिया झाला. स्वस्ति प्रजाभ्याम